Very easy and important chapter, space mission. In this chapter, we are going to learn what is the meaning of space missions, which missions are conducted by our Indian Space Research Organization, that is ISRO. Then classification of artificial satellites. Satellites that are launched by human being are called as artificial satellites. Which type of that artificial satellites, let us learn in this chapter. Then satellite launches vehicles. We know that our country is much ahead in the satellite launching. So let us learn which are the vehicles or which are the launchers actually sent by India. Then artificial satellites, that meaning, then orbit of artificial satellites, then space missions away from the Earth. Okay, so these are points let us discussing in this chapter, space missions. This chapter is very related with the हॅलो, आवाज येतो ना सगळ्यांना? हो सर. ओके ओके, ठीक आहे. This chapter is related with telescope learned with, by us, and also the solar system, solar panel used on the satellite. सॅटेलाइट वरती यूज केला जाणारा सोलर पॅनल असेल किंवा वेगवेगळ्या दुर्बीन्स जे आपण बघतो, टेलिस्कोप्स, की ज्याच्या माध्यमातून ऑब्झर्वेशन करणं सोपं जातं, अशा या माध्यमातून सॅटेलाइट बनवलेला आहे. ठीक आहे, आपण डिस्कशनला सुरुवात करूया. व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन स्पेस अँड स्काय? काय सांगता येईल आपल्याला स्पेस अँड स्काय मधला डिफरन्स? आपण जे आपल्या डोळ्यांनी बघतो ते स्पेस बघतो की स्काय बघतो? स्काय. स्काय बघतो. सो स्काय हॅज अ लिमिटेड पोर्शन अराउंड द हॉरिझॉन्टल लाईन. आपल्या सभोवताली जे क्षितिज आहे, हॉरिझॉन्टल लाईन आहे, तिथपर्यंत दिसणारा भाग म्हणजे आपण स्काय असं समजतो. बट स्पेस इज अनलिमिटेड. स्पेस हा कसा आहे तर अनलिमिटेड आहे. जे आपल्याला डोळ्याला दिसतात ते तर त्यात सामावलेलं आहेच, बट बियॉन्ड दॅट द विजिबल थिंग्स जे आपल्या डोळ्याला दिसतात त्याच्या बियॉन्ड काय आहे हे शोधण्यामध्ये ह्युमन बिईंग इंटरेस्टेड आहे, अँड दॅट इज कॉल्ड स्पेस. सो स्पेस इज मच इंटरेस्टिंग सब्जेक्ट दॅन स्काय. आकाशामध्ये आपण बघतो सगळ्या गोष्टी, आपल्याला स्टार्स दिसतात, आपल्याला काही प्लॅनेट्स दिसतात, ऑब्झर्व करता येतात. त्याचप्रमाणे आपण आकाशामध्ये ढग पण बघतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी दिसत आहेत हे आपल्या डोळ्याच्या कक्षेपर्यंत आपल्याला दिसतात, आणि त्याचं ऑब्झर्वेशन करून आपल्याला त्याच्यामधला इंटरेस्ट थोडा कमी आहे, किंवा ह्या सगळ्या दररोजच्या गोष्टी दिसणाऱ्या असतात त्यामुळे त्याच्यामध्ये इंटरेस्ट कमी आहे. परंतु बियॉन्ड द स्काय काय आहे, इन द स्पेस काय आहे, याच्यामध्ये ह्युमन बिईंगचा इंटरेस्ट जास्त आहे, आणि त्यामुळेच हे स्पेस मिशन्स तयार झालेले आहेत. व्हॉट इज द डिफरंट ऑब्जेक्ट्स इन द सोलर सिस्टीम? सोलर सिस्टीम मध्ये काय काय असतं आपण जिओग्राफी मध्ये शिकलोय. सोलर सिस्टीम मध्ये काय, एक तर पहिलं महत्वाचं म्हणजे सन असतो, अजून काय असतं, 8 प्लॅनेट्स असतात, स्टार्स. सोलर सिस्टीम मध्ये. प्लॅनेट्स अँड सन. हा बोला. सन, 8 प्लॅनेट्स अँड त्या प्लॅनेट्सचे पुन्हा काय आहेत, सॅटेलाइट्स. ओके, हे सगळे सोलर सिस्टीमचा भाग आहे. व्हॉट इज द मीन्ड बाय अ सॅटेलाइट? सॅटेलाइट म्हणजे काय? सॅटेलाइट आपल्याला काय म्हणता येईल? आता दोन प्रकारे विचार करावा लागेल आपल्याला. सॅटेलाइट म्हणजे दोन प्रकारचे असतात, एक तर काय म्हणूया आपण नॅचरल सॅटेलाइट अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट.
नॅचरल सॅटेलाइट म्हणजे समजा अर्थचा कुठला आहे नॅचरल सॅटेलाइट? मून. Moon. मून आहे, बरोबर आहे. आणि इतर आपल्याला संख्या माहित आहे, समजा व्हीनस असेल किंवा मर्क्युरी असेल किंवा सॅटर्न असेल, अशा वेगवेगळ्या प्लॅनेटचे सुद्धा नंबर ऑफ सॅटेलाइट्स आहेत. पण आपल्या सगळ्यात जवळचा सॅटेलाइट म्हणजे मून आहे, की जो नॅचरल सॅटेलाइट आहे. याच्यापेक्षाही आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे काय? Man-made. मॅनमेड असतात. अजून त्याचं एम काय असू शकतं? वेगवेगळे एम्स असू शकतात, की समजा अराउंड अर्थ रिव्हॉल्व्ह होणार असेल, अराउंड अर्थ, तर त्याचं काय एम असू शकतं? अर्थच्या भोवती रिव्हॉल्व्ह होणार असेल तर त्याचं काय एम असू शकतं? वेदर फॉरकास्टिंग असेल किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग असेल, लाईव्ह स्ट्रीमिंग करायचंय, वेदर फॉरकास्टिंग करायचंय. काही सॅटेलाइट एज्युकेशनल पर्पज साठी बनवलेले असतात. अशा वेगवेगळ्या ऑब्जेक्टिव्ह साठी माणसाने म्हणजे ह्युमन बिईंगने तयार केलेला सॅटेलाइट आहे, त्याला आर्टिफिशियल सॅटेलाइट आपण म्हणतो, की ज्याच्यामध्ये सोलर पॅनल्स आहेत. सोलर पॅनल्स म्हणजे ज्याच्या म्हणजे सनलाईट वरती रिचार्ज होऊन त्यांची लाईफ ही चालू राहते किंवा त्यांचं काम चालू राहतं. अशा पद्धतीने बनवलेली एक आर्टिफिशियल मिशन आहे, मशीन आहे. या मशीन मधून आपल्याला ऍक्च्युली काय करू शकतो तर रेडिओ ऍक्टिव्ह जे कॅचमेंट आहे, आपल्याकडून जाणाऱ्या वेव्ज असतील किंवा पृथ्वीवरून जाणाऱ्या वेव्ज, या वेव्हचं रिसिव्हिंग करायचं आहे आणि त्या पुन्हा सेंड करायच्या पृथ्वीवरती किंवा अर्थवरती. अशा पद्धतीने फंक्शनिंग करणारा आर्टिफिशियल सॅटेलाइट असतो. तर नॅचरल सॅटेलाइट आपल्याला माहिती आहे, दे आर रिव्हॉल्विंग अराउंड पर्टिक्युलर प्लॅनेट. एखाद्या प्लॅनेट भोवती ते रिव्हॉल्व करत असतात. हाऊ मेनी नॅचरल सॅटेलाइट्स डज अर्थ हॅव? More than 1,000. Only one, that is moon. Okay. Now let's turn over. Man has always been curious about unknown places. जे स्कायच्या बिहाइंड आहे, जे आपल्याला डोळ्याला दिसत नाही, अशा अननोन प्लेसेस विषयी ह्युमन बिईंग मध्ये अतिशय महत्वाची क्युरियोसिटी आहे. म्हणजे मून बद्दल आपण तर बऱ्याच गोष्टी आता माहिती आहे आपल्याला, की इंडियनचं म्हणजे भारताचं मून जे मिशन आहे ते पहिल्या टप्प्यातलं सक्सेसफुल झालंय. अजून दुसरा टप्पा आता या कोरोनामुळे पुढे गेलेला आहे. त्याचप्रमाणे मार्सची सुद्धा मोहीम इंडियन लेवलला आखली जात आहे किंवा इस्रो आखत आहे. अशा पद्धतीने आपली क्युरियोसिटी जी आहे, ज्या गोष्टी अननोन आहेत त्या समजून घेणे, याबद्दल क्युरियोसिटी आहे. सो always been eager to expand the horizon of the knowledge by exploring the unknown world. He must have had deep curiosity about the space and many twinkling stars in the dark sky. हे अगदी खूप ओल्ड काळापासून, जुन्या काळापासून ट्विंकलिंग स्टार्स जे आहेत त्याच्याविषयी असेल, ज्योतिषशास्त्र असेल किंवा इतर अननोन काही बाबी असतील, ह्या सगळ्यांसाठी हे स्पेस मिशन हे चालू आहे. त्याच्याबद्दल माणसाची क्युरियोसिटी हे वाढतच चाललेली आहे. ही मस्ट हॅव ड्रीम टू फ्लाय इन द स्काय, इन द स्पेस, अँड मस्ट हॅव बीन वर्किंग फॉर दॅट. ठीक, एक वर्णन आहे की आपल्याला सगळ्यांना क्युरियोसिटी आहे आणि ह्युमन बिईंगच्या क्युरियोसिटीमुळेच स्पेस मिशनचा जन्म होत असतो, स्पेस मिशनचं ऑब्जेक्ट ठरत असतं आणि त्यानुसार तो प्रयत्नशील आहे. वेगवेगळ्या माध्यमातून किंवा सॅटेलाइट लॉन्चर मधून वेगवेगळ्या पद्धतीचे सॅटेलाइट बनवून तयार करून तो काय करत असतो, आपली स्वप्न जे आहेत किंवा आपली क्युरियोसिटी ही फुलफिल करण्याचा प्रयत्न करत असतो. स्पेस मिशन substantial development in technology, spatial space technology. In latter half 20th century resulted in the development of spacecraft. आता स्पेसक्राफ्ट म्हणजे काय, की जे जे आपल्याला स्पेस मध्ये म्हणजे सॅटेलाइट पाठवण्याचं, सॅटेलाइट सुद्धा एक स्पेसक्राफ्ट आहे आणि त्याच्यासाठी जो लागणार आहे तो लॉन्चर आहे. ह्या सगळ्या गोष्टीला स्पेसक्राफ्ट म्हणूया. मेकिंग स्पेस वोएज पॉसिबल.
हे स्पेस मशीन्स बनवणे हे पॉसिबल झालेले आहे. 20th century resulted in the development of spacecraft, making space voyage possible. Since then, more than 1,000 artificial satellites have been placed into the orbit around the Earth. आपल्या अर्थ वरती इंडिया सारखे अनेक कंट्रीज आहेत. आपल्याला माहिती आहे सगळ्यात सुरुवातीला रशियाने स्पेस सॅटेलाइट जे आहेत ते लॉन्च करण्यासाठी सुरुवात केलेली आहे, किंवा रशियाने आपला पहिला जो स्पेस स्पुतनिक. हा जो उपग्रह आहे, सॅटेलाइट आहे, तो सुद्धा लॉन्च केलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की अमेरिकेने काय केलेलं आहे, तर पहिल्यांदा चंद्रावरती पाऊल ठेवण्यासाठी नील आर्मस्ट्रॉंग याची निवड केलेली आहे. अशा वेगवेगळ्या देशांच्या माध्यमातून काय होतं की जे स्वप्न आहे स्काय फ्लाइंगचं, हे स्वप्न सर्व देश पूर्ण करत असतात. ऍडिशनली स्पेस मिशन्स हॅव बीन अंडरटेकन फॉर क्लोज ऑब्झर्वेशन ऑफ व्हेरियस ऑब्जेक्ट्स इन द सोलर सिस्टीम. सोलर सिस्टीम मधले वेगवेगळे प्लॅनेट्स असतील. आपण म्हणतो की मार्सवर काय आहे, मार्सवरती पाणी आहे का, जीवसृष्टी आहे का, अशा वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी स्पेस मिशनची आखणी केली जाते. वी विल लर्न अबाउट ऑल in this chapter. We can classify the space missions in two categories. One type of mission that is one type of mission objective to put artificial satellite in the orbit around Earth. एक पहिला म्हणजे मिशन आपल्याला सांगू शकतो की ऑब्जेक्टिव्ह सांगू शकतो की आपल्याला अर्थ अराउंड हे सॅटेलाइट हे काय करायचे आहेत, तर रिसर्च साठी किंवा व्हेरियस युजफुल थिंग्स साठी अप्लाय करायचे आहेत. म्हणजे अराउंड अर्थ त्यांचं आपल्याला सेटलमेंट करायचे आहे सॅटेलाइटची. अराउंड अर्थ सेटलमेंट करण्याचे वेगवेगळे ऑब्जेक्ट असू शकतात, जसं आपण विचार केला एज्युकेशनल व्ह्यू असेल, किंवा आपल्याला वेदर फॉरकास्टिंग असेल, किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग असेल, काहीतरी आपल्याला पृथ्वीवरती घडणाऱ्या गोष्टीचं लाईव्ह स्ट्रीमिंग करायचं असेल, किंवा आपल्याला अजून काय करायचं असेल, समजा की मोबाईल टॉवर, आता मोबाईलच्या रेंजसाठी सुद्धा असे सॅटेलाइट कार्यान्वित आहेत. तर या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ऑब्जेक्टसाठी मिलिटरी सॅटेलाइट. बरोबर आहे, मिलिटरी सॅटेलाइट आहे की युद्धाच्या वेळी ज्याचा उपयोग होऊ शकतो. युद्धजन्य परिस्थितीमध्ये हेरगिरी करण्यासाठी सॅटेलाइट हे लॉन्च केले जातात. अराउंड अर्थ वेगवेगळ्या ऑब्जेक्टिव्हने, वेगवेगळ्या उद्देशाने सॅटेलाइट हे लॉन्च केले जातात. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ सेकंड टाइप मिशन इज टू सेंड स्पेसक्राफ्ट टू आउटर स्पेस for close observation and undertaking of the object in the solar system or even outside the solar system. सगळ्यात महत्वाचं आहे. आता हे अर्थपुरतं आपण विचारात घेतला तर वेगवेगळ्या उद्देशाने सॅटेलाइट लॉन्च केले जातात, पण स्पेस क्राफ्ट जो आहे तो बियॉन्ड द अर्थ लिमिट किंवा सोलर सिस्टीम मधील वेगवेगळ्या प्लॅनेट्सचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी, इव्हन सोलरचं किंवा सनचं सुद्धा ऑब्झर्वेशन करण्यासाठी, आउटसाइड सोलर सिस्टीम काय आहे याचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी, अशा वेगवेगळ्या उद्देशाने, परंतु आउटसाइड अर्थ ज्यावेळी सॅटेलाइट लॉन्च होतो, स्पेसक्राफ्ट पाठवला जातो, तर ते एक आपल्याला वेगळं ऑब्जेक्ट किंवा सेकंड मिशन म्हणता येईल. सेकंड ऑब्जेक्ट इज टू सेंड स्पेसक्राफ्ट आउटर स्पेस फॉर क्लोज ऑब्झर्वेशन अँड अंडरस्टँडिंग ऑफ ऑब्जेक्ट्स इन द सोलर सिस्टीम ऑर इव्हन आउटसाइड द सोलर सिस्टीम. दोन आपल्याला ऑब्जेक्टिव्ह इथं समजले. पुढे बघूया आपण. आता आपण एक चित्र बघतो याच्यामध्ये, युरी गागरिन की जो युनायटेड सोव्हिएट रशियाचा आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ सोव्हिएट रशिया. ही इज अ फर्स्ट पर्सन गो इनटू स्पेस इन अ स्पेसक्राफ्ट. पहिला यात्री म्हणूया, अवकाश यात्री, की जो पहिल्यांदाच रशियाने पाठवलेल्या स्पेसक्राफ्ट मधून अवकाशाचं भ्रमण करून आला किंवा स्पेसचं ऑब्झर्वेशन करून आला. ही ऑर्बिटेड द अर्थ इन 1961. पहिला मुद्दा आपण लक्षात घेऊया. 1961 ला USSR ने स्वतः बनवलेल्या स्पेसक्राफ्ट मधून युरी गागरिन याला पाठवलेलं आहे. ठीक आहे. The first person to step on moon
कोण होता मूनवरती जाणारा पहिल्यांदा? USA ने ही मोहीम आखली. नील नील आर्मस्ट्रॉंग. आर्मस्ट्रॉंग. व्हेरी गुड. नील आर्मस्ट्रॉंग. इन 1969. म्हणजे सुरुवात तर आपण लक्षात घेतलं की रशियाने केलेली आहे. पहिल्यांदा स्पेस क्राफ्ट रशियाने पाठवलं. त्यानंतर पहिला जो सॅटेलाइट आहे तोही रशियाने पाठवलेला आहे. त्यानंतर USA म्हणजेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाने सुरुवात केली. नील आर्मस्ट्रॉंगला मूनवरती पाठवलं. आणि त्याच्या पुढे जर आपल्या देशाचा विचार केला तर आपला जो पहिला अवकाश यात्री आहे तो राकेश शर्मा, की ज्याने 1984 मध्ये रशियानेच बनवलेल्या एका स्पेस क्राफ्ट. आता आपण रशियाचे सुद्धा सॅटेलाइट पाठवतोय आपल्या व्हेकल्स मधून, हे लक्षात घ्या. इथपर्यंत आपण चांगल्या पद्धतीने प्रगती केलेली आहे. किंवा मला वाटतं पाठीमागच्या एका स्पेस मिशन मध्ये आपण 105 विदेशी सॅटेलाइट पाठवलेले होते. अशा पद्धतीने इंडिया आता 4थ्या स्थानावरून 3ऱ्या स्थानावर जम्प करण्याचा प्रयत्न करत आहे या स्पेस मिशन्स मध्ये. त्यातमध्ये राकेश शर्मा हा पहिला आपल्याला अवकाश यात्री सांगता येईल की जो भारताकडून पाठवला गेलेला होता. आणि त्याचं जे स्पेस क्राफ्ट आहे ते मात्र रशियन बनावटीचं होतं. त्यानंतर आपल्या वंशज असणाऱ्या इंडियन ओरिजिनच्या कल्पना चावला, की जे आता हयात नाही, आपल्याला माहित आहे की तिचा मार्स मधून उतरताना म्हणजे मार्सवर एका मोहिमेमध्ये काम करत असताना एक स्पेस क्राफ्ट जे आहे ते पूर्ण बर्न झालेलं होतं. खूप वेगाने ते खाली येताना जळलेलं होतं आणि त्याच्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता. आता सुनीता विल्यम्स जी नासामध्ये आता सध्या कार्यरत आहे. तर अशा आपल्याला अभिमानाने सांगता येईल की अशा 2 महिला की ज्या नासामध्ये एक कार्यरत होती आणि एक कार्यरत आहे. या दोघींनी पण स्पेसमध्ये म्हणजे सुनीता विल्यम्सचं जर ऑब्झर्वेशन किंवा त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर सर्वाधिक कालावधीपर्यंत स्पेस वॉक करणारी महिला आहे. अवकाशामध्ये स्पेस वॉक करणारी महिला आहे. आणि कल्पना चावला ही मार्सच्या एका मोहिमेमध्ये जोडलेली होती. तर ह्या दोघी पण इंडियन ओरिजिनच्या आहेत. पार्टिसिपेटेड इन स्पेस एक्सप्लोरेशन थ्रू मिशन ऑर्गनाइज्ड बाय नासा. नासाचं लॉंग फॉर्म नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन. नासा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेची ही ऑर्गनायझेशन आहे. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन. भारताची कुठली आहे? इस्रो. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तर अशा वेगवेगळ्या मोहिमाद्वारे स्पेस मिशन जे आहे ते सुरू झालेलं होतं. आणि आज त्याची प्रगती ही एवढी आहे की पृथ्वीच्या भोवतीचा जर आपण एखादा फोटो पाहिला की ज्याच्यामध्ये सॅटेलाइट जर कॅच करता आले तर एक 10 ते 15 हजाराच्या वर एक सॅटेलाइट हे पृथ्वीभोवती फिरताना दिसतात. आणि त्याचबरोबर आपण ही समस्या झालेली असेल, ई कचऱ्याची समस्या सुद्धा प्रचंड आहे. म्हणजे जे सॅटेलाइट पाठवले जातात त्याच्यासाठी जो लॉन्चर आहे त्या लॉन्चरच्या वेगवेगळ्या टँक्स बस्ट होत असतात आकाशामध्ये. आणि बस्ट झाल्यानंतर तो कचरा जो आहे सॅटेलाइटच्या अवतीभोवती तो कचरा हा फिरत असतो. आणि त्यामध्ये मग स्पेसमध्ये अशा पद्धतीने ई कचरा जो आहे तो तयार होत असतो. ई वेस्टेज तयार होत असतं. ते सुद्धा संपवण्याची फार मोठी जबाबदारी किंवा आपण म्हणूया फार मोठं चॅलेंज सायंटिस्टच्या समोर आहे. आपण पुढे बघूया. विच आर द टाइप्स ऑफ टेलिस्कोप ऑर्बिटिंग अराउंड अर्थ आपल्याला सांगता येईल याच्यामध्ये. जो हबल टेलिस्कोप आहे तो आपल्या पृथ्वीच्या कक्षेभोवती हा रिव्हॉल्व होत असतो. Why it is necessary to put them in the space? हबल टेलिस्कोपचा उपयोग आपल्याला माहित आहे की हबल टेलिस्कोप हा स्पेस ऑब्झर्वेशन साठी किंवा स्पेस मधले प्लॅनेट्स असतील किंवा स्टार्स असतील, इतर काही प्लॅनेटरी ऑब्जेक्ट असतील, या सगळ्यांचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी हबल टेलिस्कोप हा ऑर्बिटिंग टेलिस्कोप अर्थच्या अराउंड सेट झालेला आहे, हे आपल्याला माहित आहे. आपण या पिक्चर मध्ये आणखीन ऑब्झर्वेशन करतोय बघा की ऍक्च्युली कशा पद्धतीने हे स्ट्रीमिंग होतं. हा व्यक्ती समजा एक बोलणार असेल, हे दोघे संभाषण करतायत 1% आणि 2%. तर या मोबाईलच्या ज्या वेव्ज आहेत, एकाच्या मोबाईलच्या वेव्ज या टॉवर मध्ये कॅच झाल्या जो पृथ्वीवरती स्थित आहे
अर्थ वरती स्थित आहे आणि त्या टॉवरने कम्युनिकेशन सॅटेलाइट पर्यंत या वेव्स पोहोचवल्या. कम्युनिकेशन सॅटेलाइट काय करतोय, तर इथं असणाऱ्या टॉवरला त्या लहरी पोहोचवतो, वेव्स पोहोचवतो आणि हा टॉवर काय करतो, तर मोबाईल धारक व्यक्तीपर्यंत त्या लहरी पोहोचवतो. समजा एखाद्या ठिकाणी लाईव्ह स्ट्रीमिंग चालू आहे, तर तिथले सिग्नल्स हे तिथे असणाऱ्या टॉवर मध्ये कॅच होतात आणि तिथून ते सॅटेलाइटद्वारे लॉन्च केले जातात आणि सॅटेलाइट हे जवळच्या नजीकच्या टॉवर मध्ये ते पाठवत असतात आणि त्या टॉवर मधून पुन्हा ते आपल्या घरापर्यंत म्हणजे टीव्ही द्वारे आपल्याला पाहायला मिळत असतं. अशा पद्धतीने हे टॉवर्स किंवा सॅटेलाइट्स किंवा टेलिस्कोप हे विशिष्ट स्पेस मिशन साठी ऑर्गनाइज केलेले असतात आणि त्याप्रमाणे त्यांचं फंक्शनिंग चालू असतं. नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस मिशन. द वर्ल्ड हॅज बिकम अ ग्लोबल विलेज. आता एक जगच एक मोठं खेडच बनलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल, की ज्यामध्ये आता सगळेच म्हणजे पर्पज ह्या स्पेस मशीननं पूर्ण केल्यामुळे खूप आलेलं आहे, खूप जवळ जग आलेलं आहे आणि त्यामुळे ते एका खेड्यासारखं आपल्याला दिसून येतं. ड्यू टू स्पेस मिशन टुडे वी कॅन कॉन्टॅक्ट अ पर्सन एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड विदिन अ सेकंड. We can gather information about worldwide even sitting at home. हे आपल्याला सगळं माहित आहे. आपण घर बसल्या सगळीच माहिती मिळवतो. इंटरनेटद्वारे आपण कनेक्टेड असू किंवा आपण आणखीन वेगवेगळ्या माध्यमाने जगाची माहिती मिळवत असतो. म्हणजे टीव्ही मध्ये बघत असतो, रेडिओवर ऐकत असतो. अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण सगळ्या जगाशी टच असतो. याचं कारण आहे किंवा हे सगळं शक्य कशामुळे होतं, तर हे सॅटेलाइट जे आहे ते वेगवेगळ्या पर्पजसाठी जे कार्यान्वित असतात, ऑर्गनाइज केलेले असतात, त्याच्यामुळे आपण इवन एका सेकंदामध्ये सर्व जगाशी कॉन्टॅक्ट करू शकतो, कनेक्ट होऊ शकतो. यू ऑल नो द इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनेट. ड्यू टू इंटरनेट एव्हरी इन्फॉर्मेशन इज अवेलेबल ऍट आवर फिंगरप्रिंट्स. एका टच वरती आपण जगामधले कुठली प्रकारची माहिती जी आहे ती आपल्याला इझिली अवेलेबल करू शकतो. इट हॅज बिकम पॉसिबल टू गेट ऍडव्हान्स अलर्ट अबाउट नेचर कॅलॅमिटीज. हे सुद्धा पॉसिबल झालेलं आहे की भूकंपाची शक्यता वर्तवण्यात येते काही वेळेला किंवा सुनामीची शक्यता वर्तवली येते किंवा काही वेळेला पुराची सुद्धा स्थिती सांगू शकतात. आत्ताच आपण बघितलं की मागच्या 4 दिवसामध्ये पावसाचा अंदाज सांगितलेला होता की जे जे एखाद्या वेळी एक शेतकऱ्यांसाठी हे एक संकटच आहे, एक कॅलॅमिटीज आहे आणि मग अशा कॅलॅमिटीजला प्रतिकार करण्यासाठी किंवा त्यातून आपल्याला थोडंसं बचावात्मक कार्य करण्यासाठी या सॅटेलाइटच्या माहितीचा उपयोग करू शकतो. सो नॅचरल कॅलॅमिटीज जी आहेत त्याची सुद्धा शक्यता वर्तवता येते सॅटेलाइटचा यूज करून, की ज्यामध्ये सगळ्या प्रकारच्या अर्थ अराउंडच्या वातावरणाचं ऑब्झर्वेशन करता येतं आणि त्यामुळे अंदाज बांधता येतो की कशा पद्धतीची स्थिती आहे, भूकंपजन्य स्थिती आहे का किंवा आपल्याला समुद्राच्या पाण्यामध्ये काय हालचाल दिसत आहेत का किंवा दूर अंतरावरती समजा सुनामीची झालेली आपल्याला जर ऑब्झर्वेशन करता आली तर त्या पद्धतीने अशा सुनामीची शक्यता आहे का किनाऱ्यावर धडकण्याची हे सुद्धा प्रेडिक्शन करता येतं आणि अशा पद्धतीने सॅटेलाइटचा उपयोग त्यामध्ये होत असतो. अँड टेक प्रॉपर प्रिकॉशन्स. मग आपल्याला प्रिकॉशन्स घेता येते आणि कमीत कमी आपल्या जीवितहानी किंवा वित्तहानी प्रॉपर्टी आणि आपण म्हणतो लाईफचं लॉस कमीत कमी होईल अशा पद्धतीने काम करावं लागतं. ड्युरिंग वॉर also it is possible to get information about actions of the enemy through aerial surveillance using satellite. एरियल सर्व्हिलन्सचा उपयोग करून इनिमीच्या हालचाली ज्या आहेत, शत्रूच्या प्रदेशामधल्या हालचालीचा अंदाज सुद्धा आपल्याला घेता येतो सॅटेलाइटचा उपयोग करून आणि मग युद्धजन्य परिस्थितीमध्ये लढण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. इट इज ऑल्सो पॉसिबल टू एक्सप्लोर फोसाईल रिझर्व्स अँड मिनरल्स इन द अर्थ. म्हणजे हे सुद्धा ऑब्झर्वेशन करता येतं, एक्सप्लोर करता येतं की फोसाईलचे साठे कुठे असतील किंवा मिनरल्सचे साठे कुठे असतील याचं सुद्धा. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये आपल्या समुद्राच्या तळामध्ये काय आहेत, मिल्स आहेत, फोसाईल फ्युएलच्या मिल्स आहेत. आपण त्याला काय म्हणतो, ONGC ना,
ONGC. याचा लॉंग फॉर्म मला माहित नाही. ONGC आहे आपल्या मुंबईमध्ये, की ज्याच्यामध्ये समुद्राच्या तळातील असणारं पेट्रोल जे आहे त्याचं शुद्धीकरण केलं जातं. तर अशा पद्धतीने हे साठे जे आहेत, हे साठे शोधण्यासाठी, रिझर्व्हर्स शोधण्यासाठी या सॅटेलाइटचा उपयोग होऊ शकतो. Thus, there are unlimited applications of space missions. Today, space technology is an invincible part of the development of the nation. ओके, आता आपण आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे काय ते समजावून घेऊया. नॅचरल सॅटेलाइट हे आपल्याला माहितच आहेत. आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे काय ते समजावून घेऊया. आपल्याला इथं चित्र दिसतंय बघा स्पुटनिकचं, जो रशियाने पाठवलेला, USSR ने पाठवलेला पहिला पहिला आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे. ओके, so natural satellite is an astronomical object orbiting around Earth. आता आपल्याला इथं डेफिनेशनच कळते. नॅचरल सॅटेलाइट इज ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट, म्हणजे नॅचरली मेड झालेला ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट विच इज ऑर्बिटिंग अराउंड अर्थ ऑर एनी अदर प्लॅनेट. अर्थ भोवती फिरणारा, मून असेल किंवा इतर प्लॅनेट भोवती फिरणारे वेगवेगळे सॅटेलाइट असतील, तर हे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट आहेत, हे आपल्याला माहित आहे. द मून इज ओनली द सॅटेलाइट ऑफ द अर्थ, माहित आहे आपल्याला. सम अदर प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टीम हॅव मोर दॅन वन नॅचरल सॅटेलाइट. आपल्याला माहित आहे बाकीच्यांचा विचार केला तर सूर्यापासून पहिल्यांदा कोण येतं बघा, सूर्याच्या जवळ सगळ्यात बुध येतो. बुधला काय म्हणतो आपण? त्यानंतर शुक्र येतो. शुक्रला काय म्हणतो? त्यानंतर अर्थ, पृथ्वी, त्यानंतर मंगळ, त्यानंतर गुरु, त्यानंतर शनी, त्यानंतर युरेनस आणि नेपच्यून. मला वाटतं शुक्रला आपण शनीला सॅटर्न म्हणतो, बरोबर आहे, सॅटर्न. त्यानंतर व्हीनस कुणाला म्हणतो? बुधला म्हणतो बहुतेक, व्हीनस. मंगळ आपण मार्स म्हणतो. गुरुला काय म्हणतो आपण? ज्युपिटर. ज्युपिटर. आता कुठला राहिला बघा, पृथ्वीला अर्थ म्हणतो, व्हीनस. आणि शुक्रला काय म्हणतो? ठीक आहे, तर हे सगळे आपल्या सोलर सिस्टीम मध्ये असणारे प्लॅनेट्स आहेत. आणि ह्या प्रत्येकाचा विचार जर केला तर पृथ्वीला एक सॅटेलाइट आहे, आणि मला वाटतं बुध आणि शुक्रला सॅटेलाइट नाहीत, पण त्यानंतर मंगळ असेल, गुरु असेल, शनी असेल, याचे नंबर ऑफ सॅटेलाइट्स आहेत आणि ते त्या प्लॅनेटच्या अराउंड फिरत असतात. सिमिलरली, इफ मॅनमेड ऑब्जेक्ट रिव्हॉल्व्स, महत्वाचं आहे, if man-made object revolves around the earth or any other planet in fixed orbit, that is called as artificial satellite. डेफिनेशन लक्षात घेऊया आपण, की अशाच पद्धतीने जर मॅनमेड एखादा ऑब्जेक्ट जर अर्थ अराउंड फिरत असेल तर त्या ऑब्जेक्टला आपण म्हणणार आहोत आर्टिफिशियल सॅटेलाइट, जो पृथ्वीच्या भोवतीच नाही तर इतर प्लॅनेट्सच्या भोवती सुद्धा फिरू शकतो, पृथ्वीच्या आउटर जाऊन फिरू शकतो. पण अशी जर मॅनमेड ऑब्जेक्ट असेल की जो फिरत असेल तर त्याला म्हणायचं आर्टिफिशियल सॅटेलाइट. द फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट इज स्पुटनिक, सेंड बाय सोवियत युनियन ऑफ स्टेट ऑफ रशिया इन 1957. 1957 मध्ये सोवियत रशियाने पाठवलेला हा स्पुटनिक आहे. Today, more than 1,000 satellites are orbiting around the Earth. The satellite work on solar energy. सोलर एनर्जीच्या प्लेट्स सॅटेलाइटच्या भोवती असतात. आपण एक डायग्राम बघितली असेल सॅटेलाइटची बघा, हे सोलर प्लेट्स आपल्याला दिसून येतात किंवा सोलर पॅनल्स दिसून येतात. हे चित्र बघूया आपण.
ह्या सोलर पॅनल्स ज्या आहेत त्या चार्जिंगचं काम करत असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे फंक्शनल इलेक्ट्रॉनिक ऑब्जेक्ट असतील, इलेक्ट्रॉनिक मशीन असतील, त्या मशीन चालू राहणं गरजेचं आहे आणि त्याला रिचार्जिंग करण्याचं काम ह्या सोलर प्लेट्स करत असतात. सो solar photovoltaic panels are attached to both the sides of the satellites like wings. Wings सारखे ते जोडलेले असतात. Instruments are installed in the satellite to receive and transmit signals. Receive signals and transmit signals यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स किंवा मशीन्स त्याच्यामध्ये जॉईन केलेले असतात. आता हे सॅटेलाइटचे जे सिग्नल्स आहेत हे सिग्नल्स फ्रॉम द अर्थ अँड टू द अर्थ अशा पद्धतीने काम करतात. कुठून पाठवले जातात तर अर्थ कडून आणि कुठं पाठवले जातात तर अर्थ कडे अशा पद्धतीने ट्रान्समिट करणे आणि रिसीव्ह करणे हे काम सॅटेलाइटद्वारे होत असते. सॅटेलाइट हॅव व्हेरियस टाइप्स ऑफ इन्स्ट्रुमेंट्स डिपेंडिंग ऑन देअर फंक्शन्स. वन सॅटेलाइट इज शोन इन द फिगर 10.1. आता आपल्याला स्पुटनिक दिसतोय. सिग्नल्स ट्रान्समिटेड फ्रॉम अर्थ आपल्याला ह्या इथल्या आकृतीमध्ये दिसतं आपल्याला कशा पद्धतीने सिग्नल हे ट्रान्समिट होतात. आता हे सिग्नल इथं ट्रान्समिट झाले सॅटेलाइटकडे आणि सॅटेलाइट कडून इथं म्हणजे आपल्याला या मोबाईलच्या दृष्टीने विचार केला, सॅटेलाइटच्या दृष्टीने विचार केला तर इथं सिग्नल्स रिसीव्ह झाले आणि इकडे ते ट्रान्समिट झाले. असं सिग्नल्स रिसीव्ह करण्याचं आणि ट्रान्समिट करण्याचं काम हे केलं जातं सॅटेलाइटद्वारे. Signal transmitted from Earth to satellite and from the satellite to mobile tower and mobile phone are shown in the figure. These satellites are spent into space to perform various functions. Depending on their functions, satellites are classified in following categories. आपण इथं खाली कॅटेगरीज बघणार आहे. हा चार्ट पाहण्यापूर्वी हे सॅटेलाइट ज्या व्हेकलद्वारे लॉन्च केले जातात त्या व्हेकल्स आपण इथं बघतोय. व्हेकल्स बघा ह्या सगळ्या व्हेकल्स अतिशय महत्वाच्या आहेत आणि इंडियन बनावटीच्या आहेत. सगळ्या इंडियन बनावटीच्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा इनसॅट जो आहे ज्याच्याद्वारे आर्यभट्ट हा सॅटेलाइट पाठवला गेला. आर्यभट्ट त्यामध्ये इनसॅट हा लॉन्चर वापरलेला होता, व्हेकल वापरले होते. त्यानंतर जीसॅट जिओ सॅन्क्रोनस सॅटेलाइट, जिओ सॅन्क्रोनस सॅटेलाइट. त्यानंतर IRNSS इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम IRNSS. त्यानंतर IRS ही जी आहे इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. ही वेगवेगळे व्हेकल्सची नाव आहेत. व्हेकल्स म्हणजे काय लक्षात आलं असेल तुम्हाला. आताच आपण पाहिलं की इनसॅट, GSAT, IRNSS हे जे व्हेकल्स आहेत की ज्याच्याद्वारे सॅटेलाइट लॉन्च केला जातो. त्यानंतर IRS इंडियन रिमोट सेन्सिटिंग सॅटेलाइट, रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट हा सुद्धा एक काळानुसार बनवलेले हे सगळे व्हेकल्स आहेत. पहिल्यांदा इनसॅट बनवला, नंतर GSAT बनवला. असे वेगवेगळे लॉन्चर वेगवेगळ्या उद्देशाने सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी पाठवले जातात. GSLV जिओ सॅन्क्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. त्यानंतर PSLV पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स. हे दोन सॅटेलाइट व्हेकल्स जे आहेत त्या तर अलीकडच्या काळामध्ये अतिशय महत्वाच्या ठरलेल्या आहेत की ज्याच्याद्वारे अनेक विदेशी बनावटीचे सॅटेलाइट हे पाठवले गेलेले आहेत. आता आपण टाइप्स ऑफ सॅटेलाइट बघूया. त्यामध्ये आपण आता टाइप्स ऑफ सॅटेलाइट बघूया. पहिला आहे वेदर सॅटेलाइट. आपल्याला नावावरूनच लक्षात येत आहे की त्याचं एम काय असेल, ऑब्जेक्टिव्ह काय असेल. स्टडी अँड प्रेडिक्शन ऑफ वेदर. वेदर फॉरकास्टिंग साठी वापरला जातो आणि याच्यामध्ये ऍग्रीकल्चर सेक्टरला संरक्षण देणे, प्रोटेक्शन देणे हे सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे. आणि दुसरं म्हणजे ऍग्रीकल्चर सेक्टरला प्रोटेक्शन देण्याबरोबर त्याची प्रोग्रेस सुद्धा करण्याचा उद्देश या वेदर सॅटेलाइटचा आहे. आणि याच्यासाठी वापरलेले व्हेकल लॉन्च होते GSLV. आणि सॅटेलाइटची सिरीज जी आहे त्या सिरीजचं नाव वेगळं आहे आणि लॉन्चरचं नाव वेगळं आहे, लक्षात घ्या.
ही सिरीज जी आहे इन्सॅट अँड GS80 ही सिरीज आहे. इन्सॅट अँड GS80 लॉन्चर सिरीज मधला GSLV हा सॅटेलाइट व्हेकल असणारा पाठवला गेला, म्हणजे ज्याच्याद्वारे सॅटेलाइट पाठवला गेला तो GSLV हा लॉन्च व्हेकल आहे. त्यानंतर कम्युनिकेशन सॅटेलाइट आपल्याला नावामध्येच लक्षात येतं की वर्ल्ड मधल्या ज्या वेगवेगळ्या प्लेसेस आहेत, लोकेशन्स आहेत, त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी याचा उपयोग होतो. आपल्याला माहित आहे की आपण जागेवर बसून आपलं जे आपलं जे लोकेशन आहे ते इतरांना शेअर करू शकतो, किंवा इतरांना आपल्या घरी बोलवायचं असेल किंवा एखाद्या प्लेसला बोलवायचं असेल तर ते लोकेशन आपण सेंड करू शकतो. अशा पद्धतीने एका ठिकाणचं लोकेशन हे दुसऱ्या व्यक्तींना कळण्यासाठी किंवा एका ठिकाणी असणाऱ्या व्यक्तीचं संभाषण असेल, इतर काही महत्वाच्या गोष्टी असतील, इंटरनेट असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इतर जगातील कुठल्याही ठिकाणी एका ठिकाणाला दुसऱ्या ठिकाणी जोडण्यासाठी कम्युनिकेशन सॅटेलाइटचा उपयोग होत असतो. आणि याची सुद्धा जी लॉन्चर सिरीज आहे ती इन्सॅट अँड GS80 लॉन्चर सिरीज आहे, ज्याच्याद्वारे GSLV हे व्हेकल बनवण्यात आलं आणि हे GSLV मार्फत हा कम्युनिकेशन सॅटेलाइट हा लॉन्च केलेला आहे. त्यानंतर ब्रॉडकास्ट सॅटेलाइट म्हणजे लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी टेलिव्हिजन प्रोग्राम्स असतील किंवा एखाद्या गोष्टीचं टेलिकास्टिंग असेल, टेलिव्हिजन प्रोग्रामचं टेलिकास्टिंग असेल किंवा समजा क्रिकेट मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग असेल, इतर काही फंक्शनचं लाईव्ह स्ट्रीमिंग असेल, अशा पद्धतीचं ब्रॉडकास्टिंग करण्यासाठी हा सॅटेलाइट बनवलेला आहे. याचा सुद्धा लॉन्चर सिरीज जी आहे ती इन्सॅट अँड GS80 आहे आणि त्याद्वारे GSLV व्हेकल बनवलं गेलं, ज्याच्यातून ब्रॉडकास्ट सॅटेलाइट हा लॉन्च करण्यात आला. देन नेव्हिगेशन सॅटेलाइट. नेव्हिगेशन इज रिलेटेड विथ डायरेक्शनशी संबंध आहे. फिक्स द लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑन अर्थ surface in terms of very precise latitude and longitude. आपल्याला अक्षांश रेखांश माहिती आहे. लॅटिट्यूड म्हणजे अक्षांश आणि लॉन्जिट्यूड म्हणजे रेखांश. एखादी प्लेस समजा अर्थ वरती आहे, आता हे काही डीप मध्ये सांगत नाहीये, तर त्याच्यामध्ये हे लॅटिट्यूड्स आहेत, त्याला आपल्याला माहिती आहे 0 डिग्री पासून वेगवेगळे अंशामध्ये असतात आणि त्यानंतर लॉन्जिट्यूड्स आहेत. तर एखाद्या ठिकाणाचं प्लेस आपल्याला सांगायचे असेल लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड मध्ये, तर नेव्हिगेशन सॅटेलाइटचा उपयोग करता येतो. नेव्हिगेशन सॅटेलाइटमुळे अशा पद्धतीने लॉन्जिट्यूड अँड लॅटिट्यूड जी प्लेस आहे ती एखाद्या लोकेशनची सांगता येते. याच्यासाठी जो सिरीज आहे ती IRNSS लॉन्चर सिरीज आहे आणि त्याद्वारे बनावटीचा PSLV हा लॉन्चर आहे किंवा व्हेकल आहे ते पाठवलं गेलं. त्यानंतरचा प्रकार म्हणजे मिलिटरी सॅटेलाइट. कलेक्ट द इन्फॉर्मेशन फॉर सिक्युरिटी ऍस्पेक्ट. आपल्याला शत्रूचं ऑब्झर्वेशन का करायचं आहे, तर त्याच्यावर हल्ला करण्यासाठी नाही, तर फॉर नॅशनल सिक्युरिटी, आपल्या देशाच्या सिक्युरिटीसाठी त्याचं लॉन्चिंग करायचं आहे. आता ही इन्फॉर्मेशन मला वाटते मिलिटरीच्या गुप्त इन्फॉर्मेशन मधली असेल, त्यामुळे याचा लॉन्चर इथं लिहिलेला नाही. त्यानंतर अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. अर्थ ऑब्झर्वेशन साठी ज्याच्यामध्ये मग नॅशनल कॅलॅमिटीज असतील किंवा फॉरेस्ट एरियाचं लोकेशन्स असेल किंवा फॉरेस्ट एरियावरती म्हणजे अर्थ वरती असणारा फॉरेस्ट कव्हर असेल, डेझर्ट असेल, या सगळ्याचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी बनवलेला हा सॅटेलाइट आहे. स्टडी 1 मिनिट. स्टडी ऑफ फॉरेस्ट, डेझर्ट, ओशियन्स, त्यानंतर पोलर आईस. पोलर आईस म्हणजे आपल्या ध्रुवीय प्रदेशात असणारा बर्फ. ऑन द अर्थ सरफेस, एक्सप्लोरेशन अँड मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस, ऑब्झर्वेशन अँड गायडन्स इन द केस ऑफ नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लूड ऑर अर्थक्वेक. नॅचरल कॅलॅमिटीजचा अंदाज येण्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्या एन्व्हायरमेंटच्या रक्षणासाठी. एन्व्हायरमेंट हा एक महत्वाचा पर्पज आहे याच्यामध्ये. एन्व्हायरमेंटच्या रक्षणासाठी, कन्झर्वेशनसाठी एक खास पर्पज असणारा हा अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे. की फॉरेस्ट एरियामध्ये समजा अचानक आग लागते
तर ते तिथं एखादा व्यक्ती प्रेझेंट नसतो आणि त्यामुळं एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी जंगलामध्ये लागलेली आग ही लक्षात सुद्धा येत नाही आणि त्यामध्ये खूप प्रचंड नुकसान होत असतं. तर इव्हन हा सॅटेलाइट जो आहे ऑब्झर्वेशन सॅटेलाइट याच्या माध्यमातून फॉरेस्ट कव्हरमध्ये कुठं काही धोका निर्माण झाला तर त्याचे देखील सिग्नल किंवा त्याचं ऑब्झर्वेशन करता येतं. डेझर्ट प्लेसेसमध्ये ऑब्झर्वेशन करता येतं किंवा ओशियन मध्ये असणाऱ्या हालचाली असतील किंवा सुनामी सारखी परिस्थिती असेल त्याचं ऑब्झर्वेशन करता येतं. त्यानंतर पोलर आईस हे सुद्धा ऑब्झर्वेशन फार महत्वाचं आहे की काही वेळेला सॅटेलाइट लॉन्चर मधूनच हे लक्षात येतं की सॅटेलाइट ऑब्झर्वेशन मध्ये हे लक्षात येतं की पोलरवरचा आईस हा वितळू लागलेला आहे किंवा कशी परिस्थिती आहे. हे ऑब्झर्वेशन करण्यासाठी हा ऑब्झर्वेटिव्ह सॅटेलाइट आहे. त्याचप्रमाणे आपल्याला नॅचरल रिसोर्सेस जे आहेत पाणी असेल त्याच्यामध्ये प्लांट असतील हे नॅचरल रिसोर्सेस जे आहेत त्या रिसोर्सेसचं सुद्धा रक्षण करण्याचं काम करायचं आहे. त्यांचं ऑब्झर्वेशन करण्याचं काम करायचं आहे. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनचं काम करायचं आहे किंवा कॅलॅमिटीचा सुद्धा अंदाज बांधायचा आहे. या सगळ्यासाठी अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे. हा IRS लॉन्चरने पाठवलेला PSLV सॅटेलाइट आहे. पहिलं जे नाव आहे ते आपण बघतोय इंडियन सॅटेलाइट सिरीज. सॅटेलाइटची सिरीज आहे पहिलं नाव आणि त्यानंतर ऍक्च्युली त्या व्हेकलचं नाव आहे. म्हणजे आता पहिले लक्षात घ्या वेदर कम्युनिकेशन अँड ब्रॉडकास्ट जे आहे ते इन्सॅट अँड GSAT ह्या सिरीज मधून पाठवलेला GSLV आहे. त्यानंतर नेव्हिगेशनला IRNSS. बघा IRNSS चा लॉंग फॉर्म आपण बघूया. नेव्हिगेशन शब्द आहे बघा त्यात एन आलेला आहे. एन आलेला आहे नेव्हिगेशन. सो IRNSS आणि नेव्हिगेशन आणि IRS हे दोन्ही एकमेकाशी जोडलेले आहेत. नाही IRNSS यामध्ये नेव्हिगेशन शब्द आहे. नेव्हिगेशन लॉन्चर जो आहे त्याचं रॉकेट आहे PSLV हा नेव्हिगेशन सॅटेलाइट आहे. लक्षात ठेवायला सोपं आहे आपल्याला. एन आलं की नेव्हिगेशन. त्यानंतर अर्थ ऑब्झर्वेशन साठी IRS आपण त्याचा लॉंग फॉर्म बघूया. IRS इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट म्हणजे भारताच्या संबंधित ऑब्झर्वेशन करायचं आपल्याला. इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट तर भारताच्या जंगलाचं किंवा आपल्या भारताच्या भोवती असणाऱ्या एन्व्हायरमेंटचं त्यानंतर आपल्या भारताच्या भोवती असणाऱ्या ओशियन्सचं ऑब्झर्वेशन करू शकेल आणि त्याच्यामधून नॅचरल कॅलॅमिटीज वगैरे अंदाज बांधू शकेल असं IRS लॉन्चर ज्याने PSLV हा लॉन्चर तयार केला. लॉन्चरची सिरीज कोणती आहे हे महत्वाचं आहे लक्षात घ्या. पुढे आपण बघूया. आता काही इथं युट्यूबवरचे व्हिडिओ सुद्धा आहेत ते आपल्याला बघता येतील. एक मिनिट आपण हे नंतर पाठवूया. आता वेळ नको द्यायला त्याला. बघूया ऑर्बिट ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट. आर्टिफिशियल सॅटेलाइटच्या ऑर्बिट हे फार महत्वाचं आहे. आपण पहिला जो चॅप्टर शिकलोय ग्रॅव्हिटेशन त्याच्या संबंधितला हा भाग येणार आहे. आर्टिफिशियल सॅटेलाइट जे पाठवले जातात आणि पृथ्वीभोवती जसं पृथ्वी किंवा इतर प्लॅनेट हे सन अराउंड वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये स्थित असतात किंवा वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होत असतात. तशाच पद्धतीने हा आर्टिफिशियल सॅटेलाइट सुद्धा वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होत असतो. इथं आपण बघतोय मी दाखवतो एका कलर मध्ये हे ऑब्झर्वेशन करा. इथं बघा हा सॅटेलाइट आहे. हा सॅटेलाइट आपल्याला दिसतोय आणि या ऑर्बिट मध्ये तो रिव्हॉल्व्ह होत आहे. अर्थ अराउंड रिव्हॉल्व्ह होत आहे आणि हे ऑर्बिट कधी कधी सर्क्युलर आहे म्हणजे कधी कधी ते इलिप्टिकल आहे. इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये किंवा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये सॅटेलाइट हा रिव्हॉल्व्ह होत असतो. आपण बघूया ही माहिती फार महत्वाची आहे. ओके. All orbital satellite do not revolve in similar orbits around the earth. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सिमिलर ऑर्बिट मध्ये जर रिव्हॉल्व्ह होत असतील तर काय होईल सांगा. समजा
दोन सॅटेलाइट हे सेम उंची सेम हाईट वर स्थित केलेले आहेत, तर काय होईल? समजा एक सॅटेलाइट आहे तो ऍक्सिडेंट होईल, बरोबर. 1100 किलोमीटरवर आहे, दुसराही 1100 किलोमीटरवर आहे. भले ते डिफरंट प्लेसेसला किंवा डिफरंट व्हेलॉसिटीने फिरत असतील, पण अचानक अशा म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपण म्हणतो, जर लसावी काढला, एक सॅटेलाइट समजा एका तासात फेरी पूर्ण करतो, दुसरा सॅटेलाइट 2 तासात फेरी पूर्ण करतो. अशी एक तरी वेळ येईल की ज्यावेळी ते एकमेकाच्या अगदी जवळ येतील किंवा एकाच अंतरावर असल्यामुळे, एकाच हाईट असल्यामुळे त्यांच्यामध्ये क्रॅशेस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिफरंट ऑर्बिटमध्ये सॅटेलाइट हे स्थित करणं आवश्यक असतं. वेगवेगळ्या हाईटला ते स्थित करणं आवश्यक असतं. All orbital satellites do not revolve in the similar orbit around the Earth. The function of satellite decides the height of satellite. सगळ्यात महत्त्वाचं आता फंक्शनचा परिणाम होतो की कोणत्या ऑब्जेक्टिव्ह साठी तो पाठवला गेलेला आहे, त्या ऑब्जेक्टिव्ह साठी पाठवला गेल्यामुळे त्याची हाईट ही डिसाइड केली जाते. म्हणजे समजा वेदर फॉरकास्टिंग असेल तर त्याची हाईट खूप जास्त नसणार आहे, लाईव्ह स्ट्रीमिंग असेल तर त्याची हाईट खूप जास्त असणार नाही, शत्रूच्या प्रदेशाची पाहणी करण्याचा सॅटेलाइट असेल तर त्याची हाईट खूप जास्त असणार नाही. असे सॅटेलाइट वेगवेगळ्या उद्देशाने वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये स्थित करावे लागतात. फ्रॉम अर्थ सरफेस द नेचर ऑफ ऑर्बिट सर्क्युलर आहे का इलिप्टिकल आहे, अँड वेदर द ऑर्बिट शॅल बी पॅरल टू इक्वेटर और मेकिंग सम अँगल विथ इक्वेटर. समजा हा इक्वेटर आहे, या इक्वेटरला पॅरलल त्याला लॉन्च करायचं आहे किंवा इक्वेटरशी विशिष्ट अँगलने लॉन्च करायचा आहे, तो कसा रिव्हॉल्व झाला पाहिजे, त्याचा ऑब्जेक्ट काय आहे, असे अनेक गोष्टी परिणाम करत असतात त्याच्या ऑर्बिटवरती. काही सॅटेलाइट हे इक्वेटरला पॅरलल फिरत असतात, रिव्हॉल्व होत असतात, म्हणजे या पद्धतीने. आणि तर काही हे त्याच्याशी इन्क्लाइनेड असतात या पद्धतीने. काही ध्रुवीय प्रदेशामध्ये त्याला ध्रुवीय प्रदेशाच्या सभोवताली पॅरलली रिव्हॉल्व होत असतात. अशा पद्धतीने वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह नुसार त्यांची ऑर्बिट ठरत असते, त्याची ऑर्बिटची हाईट ठरत असते आणि शिवाय आणखीन काय ठरत असतं तर पॅरलल टू इक्वेटर आहेत का मेकिंग सम अँगल विथ इक्वेटर आहेत, हे सुद्धा त्या ऑब्जेक्टिव्ह नुसार ठरत असते. कोणता एरिया ऑब्झर्व करायचा आहे, बघा कोणता एरिया ऑब्झर्व करायचा आहे त्यानुसार हे इक्वेटर वरती ठेवायचं, त्याला पॅरलल ठेवायचं की त्याच्याशी काही अँगल करून ठेवायचं. अशा पद्धतीने सॅटेलाइट हा त्या ऑर्बिटमध्ये स्थित केला जातो. टू पुट द सॅटेलाइट इन इट्स प्रॉपर ऑर्बिट ॲट स्पेसिफिक हाईट अबोव्ह अर्थ सरफेस, द सॅटेलाइट इज टेकन टू द हाईट युझिंग सॅटेलाइट लॉन्चर. आता आपण पुढचं एक पिक्चर बघूया, त्यामध्ये आपल्याला अंदाज येईल. इथे दिसतोय बघा आपल्याला हा सॅटेलाइट लॉन्चर. आपण भारताच्या चांद्रयानाच्या वेळी बघितला असेल हा लॉन्चर, अशा पद्धतीचा हा लॉन्चर आहे. आणि बघा याच्यामध्ये इग्निशन टँक्स आहेत, इग्निशन टँक्स जे फ्युएलने फुलफिल आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तळातला जो टँक आहे तो इग्नाइट होतो आणि तो इग्नाइट झाल्यानंतर आपल्याला पृथ्वीचा नियम माहित आहे की क्रिया प्रतिक्रिया, ऍक्शन अँड रिॲक्शन, या न्यूटनच्या लॉज नुसार पृथ्वीवरती हा इग्नाइट झालेला जो इग्नाइट झालेले जे फ्युएल आहे ते पृथ्वीवरती ऍक्शन टेक्स प्लेस करतं आणि त्याची रिॲक्शन म्हणून पृथ्वीच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये हा व्हेइकल लॉन्च होतं. आणि मग पहिल्या टँक मधलं फ्युएल संपल्यानंतर, सॉरी, बेसमेंटचं फ्युएल संपल्यानंतर पहिला टँक संपल्यानंतर दुसरा टँक, दुसऱ्यानंतर तिसरा आणि नंतर चौथा. याच्यामध्ये किती इंधन आहे हे कशावर डिपेंड आहे तर किती हाईट वरती तो सॅटेलाइट आपल्याला लॉन्च करायचा आहे त्यानुसार याच्यामध्ये इंधन हे किंवा टँक बनवलेले असतात. त्याची हाईट किंवा त्याची जी डेप्थ आहे ती किती प्रमाणात इंधन लागणार आहे, किती हाईट वर त्याला स्टेबल करायचं आहे, यानुसार ते फंक्शनिंग केलेलं असतं. आणि मग पहिल्यांदा बेसमेंट इग्नाइट झाली की तो वरती जातो, पुन्हा फर्स्ट टँक इग्नाइट होतो, आणखीन वरती जातो. प्रत्येक टँक मध्ये बर्निंग सुरू होताना काही वेळेला त्याची डायरेक्शन पण बदलावी लागते. इथं आपण बघतोय बघा, इथं डायरेक्शन अशा पद्धतीने बदलावी लागते.
हा डायरेक्शन बदलण्यासाठी सुद्धा एक टँक संपला की दुसरा टँक जळत असताना डायरेक्शन बदलता येते. त्याचं कंट्रोलिंग हे अर्थ वरून केलं जातं किंवा इस्रो कडून केलं जातं. इस्रो कडून त्याचं कंट्रोलिंग केलं जातं, डायरेक्शन चेंज केली जाते आणि मग शेवटचा टँक बर्न झाल्यानंतर नुसता जो सॅटेलाइट उरतो तो सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाहेर किंवा पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल ऍक्टिव्हिटीजचा त्याच्यावरती परिणाम होणार नाही अशा हाईटला त्याचं तो फिट केला जातो किंवा त्याचं लॉन्चिंग केलं जातं आणि मग तो जसं सन भोवती प्लॅनेट्स रिव्हॉल्व्ह होतात त्याच पद्धतीने अर्थ भोवती हा चंद्र जसा फिरतो त्याप्रमाणे हे सॅटेलाइट फिरत असतात. तर यासाठी हे लॉन्चर व्हेकल असतं. देन सॅटेलाइट इज गिवन अ स्पेसिफिक व्हेलॉसिटी कॉल्ड ॲज क्रिटिकल व्हेलॉसिटी. आपण हे क्रिटिकल व्हेलॉसिटीचा रेफरन्स बघितलाय बघा पहिल्या चॅप्टर मध्ये. क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर अशी व्हेलॉसिटी की जी या सॅटेलाइटला ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाहेर घेऊन जाण्यास सक्षम आहे. दॅट व्हेलॉसिटी म्हणजे अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करण्यासाठी जी व्हेलॉसिटी महत्वाची आहे त्याला क्रिटिकल व्हेलॉसिटी असं म्हणतात. आणि ह्या क्रिटिकल व्हेलॉसिटीच्या अबो किंवा क्रिटिकल व्हेलॉसिटी एवढी व्हॅल्यू ही या सॅटेलाइटची ठेवली जाते. सॅटेलाइट इज गिवन क्रिटिकल व्हेलॉसिटी इन द टँजेन्शियल डायरेक्शन. ऑर्बिटच्या टँजेन्शियल पाथ मध्ये या सॅटेलाइटला डायरेक्शन दिली जाते. क्रिटिकल व्हेलॉसिटीची डायरेक्शन ही सॅटेलाइटच्या ऑर्बिटच्या टँजेन्शियल असते. The satellite then starts revolving around the earth. The formula for the critical velocity can be derived below. आपल्याला क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला पाहायचा आहे, तो कसा येतो हे आपण या ठिकाणी शिकूया. बघा, if mass of this satellite is m, आपण हे लक्षात घेऊया, is revolving around the earth in an orbit of height h. ही जी हाईट आहे ती h आहे. अर्थच्या अभोव असणारी हाईट h आहे. r is the radius of earth. आपण लक्षात घ्या, कॅपिटल R is the radius of the earth. ओके, with the speed vc म्हणजे critical velocity. Then as seen in the chapter on gravitational, the centripetal force कसा देणार आहे आपण, mvc square upon r. mvc square upon r. हे कसं येतं आपण समजून घ्या. आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या चॅप्टर मध्ये पण हे समजून घेतलं. आपल्याला माहित आहे फोर्सचा जो फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू ma. F इज इक्वल टू ma. आता ए च्या संदर्भात आपण बघूया. एक्सरलेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम, v अपॉन टी. पण अजून एक v चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, v इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स म्हणजे इथं r आहे अपॉन टाइम t. सो v इज इक्वल टू अपॉन टाइम t. आता हे काय करा, समजा 1 अपॉन t एका बाजूला लिहा, तर r इकडे छेदात आणा. सो 1 अपॉन t इज इक्वल टू v अपॉन r. 1 अपॉन t इज इक्वल टू v अपॉन r. तर 1 अपॉन t ची किंमत इथं भरूया. सो v इंटू 1 अपॉन t म्हणजेच v अपॉन r. t लिहिलं v अपॉन r. सो a इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन r. आता a ची किंमत भरा m इंटू a ची किंमत v स्क्वेअर अपॉन r. सो f इज इक्वल टू m v स्क्वेअर अपॉन r. असं सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला तयार झालेला. ओके, लक्षात आला. आता लक्षात ठेवायचं सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू mvc स्क्वेअर किंवा mv स्क्वेअर अपॉन r. v म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी, m म्हणजे मास ऑफ द सॅटेलाइट आणि r इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ सॅटेलाइट फ्रॉम अर्थ सेंटर. अर्थ सेंटर पासून सॅटेलाइटचा असणारा डिस्टन्स. r इज द ऑर्बिटल रेडियस. ही ऑर्बिटल रेडियस आहे सॅटेलाइटची, म्हणजे सेंट्रल पासून मोजली जाते. ऑर्बिटल रेडियस ऑफ द सॅटेलाइट. ओके, पुढे बघूया आपण. दिस सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइडेड बाय ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. ऍक्च्युली ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ आणि सेंट्रिपिटल फोर्स हे दोन्ही बॅलन्स झाले पाहिजेत. हे दोन्ही बॅलन्स झाले, हे इक्वल झाले तरच क्रिटिकल व्हेलॉसिटी असते.
ऍट क्रिटिकल व्हेलॉसिटी आपल्याला काय म्हणता येईल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स हे इक्वलच झाले पाहिजे, तरच ते सॅटेलाइट हे काय होणार आहे, तर रिव्हॉल्व्ह होणार आहे अराउंड दी अर्थ. हे लक्षात घेतलं का बघा, सेंट्रिपिटल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे बॅलन्स होतील, अशाच वेळी सॅटेलाइट हा रिव्हॉल्व्ह होणार आहे. आणि मग ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, अर्थच्या दोन वस्तू म्हणजे एक स्वतः अर्थ आहे जिचं मास एम आहे आणि त्याच्या भोवती सॅटेलाइट जो फिरत आहे त्याचं मास स्मॉल एम आहे. हे दोघांचे मास आपल्याला माहित आहेत. जी हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर हे आपल्याला माहित आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि अपॉन आर स्क्वेअर, आर किती आहे आपण वरती बघूया, आर किती आहे, तर आर ऍक्च्युली इट इज इक्वल टू रेडियस ऑफ अर्थ प्लस हाईट ऑफ द सॅटेलाइट फ्रॉम अर्थ सरफेस, या दोघांचा मिळून डिस्टन्स असणार आहे. अर्थ आणि आपल्याला माहिती आहे दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स हे त्यांच्या सेंट्रल पासून मोजलं जातं. तर मग या दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स हे मास ऑफ दी अर्थ आणि मास ऑफ दी सॅटेलाइट यांच्या गुणाकाराच्या डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये, तर त्यांच्यामधल्या डिस्टन्सच्या स्क्वेअरच्या इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये असणार आहे. सो GMM अपॉन आर प्लस एच चा स्क्वेअर. आता दोन्ही बाजूला एम आहे, कॅन्सल करा. सो VC स्क्वेअर इज इक्वल टू, आता इकडे आर प्लस एच जो आहे तो सिंगल आहे आणि इकडे आर प्लस एच चा स्क्वेअर आहे, तर एक आर प्लस एच हा कॅन्सल होईल, म्हणजे काय राहील बघा, GM अपॉन आर प्लस एच. यामध्ये आर म्हणजे रेडियस ऑफ दी अर्थ, एच म्हणजे हाईट ऑफ द सॅटेलाइट फ्रॉम अर्थ सरफेस. याप्रमाणे VC स्क्वेअर इज इक्वल टू GM अपॉन आर प्लस एच. आता स्क्वेअर रूट टेक करा, स्क्वेअर रूट टेकिंग केलं तर अंडर स्क्वेअर रूट GM अपॉन आर प्लस एच. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला क्रिटिकल व्हेलॉसिटी ठरवताना सॅटेलाइटच्या मासची अजिबात आवश्यकता वाटत नाही, कारण ते कम्पॅरेटिव्हली खूप लहान आहे. मग मास ऑफ अर्थ, त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ऑफ अर्थ कशावर डिपेंड आहे बघा, मास ऑफ अर्थ, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ऑफ अर्थ, रेडियस ऑफ अर्थ अँड हाईट ऑफ दॅट सॅटेलाइट. या चार गोष्टीवरती क्रिटिकल व्हेलॉसिटी डिपेंड आहे. क्रिटिकल व्हेलॉसिटी काढण्याचा हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवूया, GM अपॉन स्क्वेअर रूट ऑफ GM अपॉन आर प्लस एच. समजला का हा फॉर्म्युला? या फॉर्म्युलावर आपल्याला काही उदाहरणे सोडवायची आहेत. फॉर्म्युला समजलाय का सगळ्यांना? ओके, पुढे बघूया आपण. इट कॅन बी सीन दॅट क्रिटिकल व्हेलॉसिटी डज नॉट डिपेंड्स ऑन मास अँड सॅटेलाइट. मास ऑफ द सॅटेलाइट हे आपल्याला लक्षात आलं. आता मास, सॅटेलाइट ऑफ मास वरती व्हेलॉसिटी डिपेंड नाही. फॉर्म्युल्यावरून लक्षात येते आपल्याला, स्मॉल एम वरती डिपेंड नाही. As the height of satellite orbit from Earth's surface increases, the critical velocity decreases. बघा, हाईट जशी वाढेल तसा हा जो डिवायझर आहे तो वाढणार आहे. जसा डिवायझर वाढेल तसं क्रिटिकल व्हेलॉसिटी काय होणार आहे, कमी होत जाणार आहे. क्रिटिकल व्हेलॉसिटी डिक्रीजेस ऍज द हाईट ऑफ सॅटेलाइट फ्रॉम अर्थ सरफेस इन्क्रीजेस. हे कळलंय का सगळ्यांना? बघा ना, साहजिकच आहे, आपल्या पृथ्वीच्या आवरणामध्ये किंवा सरफेस वरती व्हेकल जे पाठवलं जातं सॅटेलाइट, त्यावेळी त्याचा वेग प्रचंड असतो, कारण तर त्यावेळी त्याला गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जायचं आहे आणि ही व्हेलॉसिटी हळूहळू कमी होत जाते. ऍट स्पेसिफिक पॉइंट किंवा ऍट स्पेसिफिक हाईट वरती आपल्याला क्रिटिकल व्हेलॉसिटी जी आहे ती खूप कमी झालेली दिसून येते किंवा नॉर्मल झालेली दिसून येते. म्हणजे जशी हाईट वाढेल तसं क्रिटिकल व्हेलॉसिटी कमी होताना दिसून येते. डिपेंडिंग ऑन हाईट ऑफ द सॅटेलाइट्स ऑर्बिट अबोव द अर्थ सरफेस, द सॅटेलाइट ऑर्बिट आर क्लासिफाईड ऍज बिलोस. किती हाईट आहे त्यानुसार आपल्याला 3 प्रकारच्या इथं ऑर्बिट दिसून येतात. इथं बघा, आपण ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट मध्ये बघतोय अर्थ अराउंड. पहिली जी आहे ती LEO, लोअर अर्थ ऑर्बिट, LEO म्हणजे पृथ्वीच्या अतिशय जवळ. मग आता इथं पृथ्वीच्या अतिशय जवळ असेल तर आपल्याला माहिती आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी जास्त असेल का कमी असेल,
LEO मध्ये? सॅटेलाइटची क्रिटिकल व्हेलॉसिटी जास्त असेल का कमी असेल LEO मध्ये? समजले का? जसजशी हाईट वाढेल तसं क्रिटिकल व्हेलॉसिटी ही कमी कमी होत जाते. मग पृथ्वीच्या अतिशय जवळ असेल LEO मध्ये सॅटेलाइटची क्रिटिकल व्हेलॉसिटी जास्त असेल की कमी असेल? जास्त असेल की नाही? जास्त. जास्त असेल. आता MEO याला मीडियम, काय शब्द वापरलाय बघू आपण. मीडियम अर्थ ऑर्बिट MEO. त्यानंतर MEO एक तर अर्थ इक्वेटरला पॅरल असणारी किंवा त्याच्याशी इन्क्लाइन असणारी MEO म्हणजे काय? मीडियम अर्थ ऑर्बिट. LEO म्हणजे लोअर अर्थ ऑर्बिट किंवा लो अर्थ ऑर्बिट. आणि HEO हायर अर्थ ऑर्बिट, की ज्याच्यामध्ये क्रिटिकल व्हेलॉसिटी खूप कमी असणार आहे. हायर अर्थ ऑर्बिट HEO. अशा 3 ऑर्बिट मध्ये सॅटेलाइट हे लॉन्च केले जातात किंवा त्याचं ऑब्झर्वेशन हे केलं जातं. ओके. आता बघा पहिला प्रकार बघूया आपण. आता याची हाईट लक्षात ठेवायची. हाईट काय काय वेळेस विचारलेले आहेत. हाईट पहिल्यांदा HEO बघूया. हाय अर्थ ऑर्बिट HEO. आता याच्यामध्ये हाईट जी आहे ती 35,780 किलोमीटर अबोव असं आपल्या लक्षात येईल. म्हणजे 35,780 किलोमीटर पेक्षा बाहेर, त्याच्यापेक्षा जास्त ही ऑर्बिटल रेडियस आहे. रेडियस आपण इथे पाहतोय, रेडियस. सो हाईट of this satellite orbit above Earth's surface is greater than or equal to 35,780. सॉरी, रेडियस नाही तर हाईट आपण बघतोय. The orbit is called high earth orbit HEO. As we will see in the next solved examples, satellites revolving in the orbit 35,780 kilometers above the Earth's surface will take around 24 hours to complete one revolution. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की एक रिव्हॉल्युशन पृथ्वीभोवती पूर्ण करण्यासाठी त्या सॅटेलाइटला जवळजवळ 24 तास लागत असतात या ऑर्बिटमध्ये. 35,780 किलोमीटर वरती किंवा 35,780 या हाईट वरती. ही जी हाईट आहे 35,780 किलोमीटर आहे, की ज्या हाईट वरती सॅटेलाइट हा फिरत असतो. आणि ही जी हाईट आहे ती HEO आहे, म्हणजे हाय अर्थ ऑर्बिट आहे. आणि याचं जे रिव्हॉल्विंग पिरियड आहे तो 24 तास असतो, जवळजवळ 24 तास असतो. We know that Earth takes almost 24 hours for one revolution. At the height of greater than 35,780 kilometers above the Earth's surface, the satellite have revolution period around 24 hours. हे आपल्या लक्षात येईल की याचा उद्देश काय असू शकतो. एखाद्या विशिष्ट ठिकाणची पाहणी करणे असू शकतो का बघा. मग एखाद्या विशिष्ट प्रदेशाची पाहणी करणे, तेवढ्याच भागाची पाहणी करणे असा याचा उद्देश असू शकतो. If the satellite is revolving in orbit parallel to equator, the time of revolution of Earth around itself, and then the time of revolution for Earth around itself, and that for the satellite to revolve around the Earth being the same, the satellite will appear to be stationary with respect to Earth. आपल्याला लक्षात येईल आता मला कसं दाखवता येईल बघा. इथं चित्रामध्ये बघा, समजा इथं ए प्लेस आहे आणि इथं सॅटेलाइट आपण लक्षात घेऊया. या ऑर्बिट मध्ये सॅटेलाइट आहे आणि हा साधारणतः HEO मध्ये आहे, म्हणजे हाय अर्थ ऑर्बिट मध्ये आहे. आता ए या ठिकाणं आपण ऑब्झर्व केलं, जसं जसं पृथ्वीचं रिव्हॉल्युशन पिरियड आहे तसंच आपल्याला सॅटेलाइटचा पण रिव्हॉल्युशन पिरियड दिसून येतो. मग काय होईल, ए हाईट वरून समजा सॅटेलाइट दिसतोय अशी पण कल्पना करूया. तर जसं ए पुढे जाईल, पॉइंट सरकेल, तसंच हा सुद्धा पॉइंट काय होणार आहे, पुढे सरकणार आहे. ए पुढे सरकला की
सॅटेलाइट पुढे सरकणार आहे. ए इथं आला की सॅटेलाइट इथे येणार आहे. दोघांचा रिव्हॉल्युशन पिरियड हा समान आहे. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल, हा सॅटेलाइट ही आपल्याला कसा दिसेल, ए या स्पॉट वरून तो कसा दिसेल, एका जागी स्थिर असणारा किंवा स्टेशनरी वाटणार आहे. लक्षात आलंय का? कारण रिव्हॉल्युशन पिरियड ऑफ अर्थ अँड रिव्हॉल्युशन पिरियड ऑफ सॅटेलाइट हा जवळजवळ समान आहे. आणि हा जो सॅटेलाइट रिव्हॉल्व होतोय तो पॅरलल टू इक्वेटर रिव्हॉल्व होत आहे. आणि त्यामुळे तो जो सॅटेलाइट आहे तो तात्पुरता स्टेशनरी, ऍक्च्युअली तो स्टेशनरी नाही, पण विथ रिस्पेक्ट टू अर्थ आपण विचार केला तर तो स्टेशनरी वाटणार आहे. लक्षात येते का? हो सर. फॉर अ पॅसेंजर इन व्हेकल, अनादर व्हेकल मुव्हिंग, आपल्याला हे माहित आहे. समजा दोन्ही रेल्वे आहेत या ठिकाणी, दोन्ही रेल्वे आहेत. एका रेल्वेमध्ये आपण बसलोय, दुसरी रेल्वे या ठिकाणाहून जात आहे आणि दोन्ही सेम डायरेक्शन मध्ये जात आहेत, सेम डायरेक्शन मध्ये आणि विथ सेम व्हेलॉसिटी जात आहेत. तर आपण जर इथं असताना इथल्या पॅसेंजरकडे पाहिलं किंवा इथल्या एखाद्या स्पॉटचं ऑब्झर्वेशन केलं, समजा ए पॅसेंजर हा बी पॅसेंजरला पाहतोय, तर त्या दोघांना कसं वाटणार आहे, रेल्वे पुढे जातच नाही, एका जागी स्थिर आहे असं वाटणार आहे, स्टेशनरी असल्यासारखं वाटणार आहे की नाही. किंवा दोन बसेस एकमेकाला पॅरलली ट्रॅव्हलिंग करतात एकाच डायरेक्शन मध्ये, एकाच व्हेलॉसिटी मध्ये, तरी सुद्धा दोन्ही बसमधल्या पॅसेंजरला एकमेकाकडे पाहून तेच वाटणार आहे की आपण पुढे मुवमेंट करत नाही, आपण जागेवर स्थिर आहे, आपण स्टेशनरी आहे असं वाटणार आहे. तशा पद्धतीने हा जो सॅटेलाइट आहे तो आपल्याला स्टेशनरी वाटत असतो. Moving parallel to him with equal velocity appears to be stationary. This is what happens here also. The satellites are therefore called as geosynchronous satellite. बघा, जिओसॅन्क्रोनस सॅटेलाइट म्हणजे HEO मध्ये असतात, हे आपण इथं शिकलो. HEO मध्ये असणारे जिओसॅन्क्रोनस सॅटेलाइट असतात की जे पृथ्वीच्या एखाद्या ठिकाणाशी जोडलेले असतात किंवा त्या ठिकाणाच्या दृष्टीने स्टेशनरी अपिअर होणारे असतात. सो जिओसॅन्क्रोनस सॅटेलाइट हे HEO मध्ये असतात, हे आपण लक्षात घ्या. सिन्स द सॅटेलाइट आर स्टेशनरी with the reference of the earth, they can observe a specific portion of the earth. हे पण महत्वाचं आहे. एखाद्या स्पेसिफिक पोर्शनचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी याची म्हणजे हा सॅटेलाइट लॉन्च केला जातो. स्पेसिफिक पोर्शन ऑफ अर्थ, कंटिन्युअसली तोच पोर्शन पाहण्यासाठी. मग एखाद्या बर्फा प्रदेशाचं ऑब्झर्वेशन करायचंय, ओशियनचं ऑब्झर्वेशन करायचंय किंवा एखाद्या जंगलाचं विशिष्ट जंगलाचं ऑब्झर्वेशन करायचंय किंवा भारताचं समजा स्पेसिफिकली ऑब्झर्वेशन करायचंय, तर आपल्यासाठी उपयोगी कोणता आहे? मग जिओसॅन्क्रोनसच आहे ना, बरोबर आहे. भारतावर समजा लक्ष केंद्रित करायचं आहे. भारत हा पृथ्वीवरचा एक समजा स्पॉट आहे, इथं समजा भारताची पोझिशन आहे. तर या भारतावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी किंवा भारताच्या सर्व प्रदेशाचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी मग जिओसॅन्क्रोनस सॅटेलाइट हा उपयोगी असणार आहे, बरोबर ना. Therefore they are applicable like मेट्रोलॉजी. मेट्रोलॉजी म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, क्लायमेट कंडिशन अँड वेदर फॉरकास्टिंगचं सायन्स आहे मेट्रोलॉजी. या मेट्रोलॉजी मध्ये भारताच्या वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी किंवा मोसमी हवामानाचा अंदाज घेण्यासाठी, क्लायमेटचा अंदाज घेण्यासाठी म्हणजे मेट्रोलॉजीसाठी ऍप्लिकेबल असणारा हा जिओसॅन्क्रोनस सॅटेलाइट आहे. मग आधीच्या तक्त्यामध्ये बघूया आपण. आधीच्या तक्त्यामध्ये बघा, जिओसॅन्क्रोनस कुठे वापरलेला आहे? ब्रॉडकास्टिंग, वेदर सॅटेलाइट, कम्युनिकेशन सॅटेलाइट, या 3 उद्देशामध्ये GSLV वापरलेला आहे. GSLV किंवा GSAT, जिओसॅन्क्रोनस सॅटेलाइट हा महत्वाचा आहे बघा. जिओसॅन्क्रोनस सॅटेलाइट GSLV, GSLV किंवा GSAT हे त्याचं व्हेइकल आहे, जिओसॅन्क्रोनस सॅटेलाइट. SAT म्हणजे सॅटेलाइट. आता जिथं जिथं GSAT आहे तिथं समजायचं आपल्याला वेदरचं ऑब्झर्वेशन करायचंय, कम्युनिकेशन भारतातल्या भारतात करायचंय किंवा ब्रॉडकास्टिंग करायचंय भारतातल्या एखाद्या घटनेचं. ब्रॉडकास्टिंगसाठी लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी महत्वाचं आहे, कारण त्या ठिकाणी तो स्टेशनरी पाहिजे, तो मुव्हिंग असणारा चालणार नाही.
आणि म्हणून पहिल्या 3 ठिकाणी आपल्याला GSAT हा सॅटेलाइट का वापरलेला दिसतो, याचं कारण आहे हा जिओ सॅन्क्रोनस सॅटेलाइट आहे. पृथ्वीच्या एखाद्या ठिकाणापासून तो स्टेशनरी वाटतो, उदाहरणार्थ इंडिया किंवा भारत, त्याच्यापासून तो स्टेशनरी वाटतो. पण जिथं जिथं आपल्याला अशा ऑब्झर्वेशनची गरज आहे किंवा वेदर फॉरकास्टिंगची गरज आहे, मेटिओलॉजीची गरज आहे, अशा ठिकाणी हा जिओ सॅन्क्रोनस सॅटेलाइट वापरला जातो. मेटेरोलॉजी अँड फॉर कॅरिंग सिग्नल्स फॉर टेलिफोन, टेलिव्हिजन, रेडिओ, म्हणजे लाईव्ह स्ट्रीमिंग साठी असेल किंवा कम्युनिकेशन साठी असेल, अशा उद्देशाने हा जिओ सॅन्क्रोनस सॅटेलाइट जीसॅट जिओ सॅन्क्रोनस सॅटेलाइट जीसॅट वापरला जातो. बघा HEO मध्ये काय माहिती दिली ती सर्व समजली का? आता MEO म्हणजे काय, तर मीडियम अर्थ ऑर्बिट, साधारणतः मध्यम हाईटला असणारे मीडियम अर्थ ऑर्बिट, आणि याची जी कक्षा आहे, ऑर्बिट आहे, ते 2000 किलोमीटर ते 35,780, 2000 किलोमीटर पासून ते 35,780 किलोमीटर पर्यंत याचं ऑर्बिट असू शकतं. अशा मीडियम हाईटला असणारे असतात. If the height of satellite orbit above the Earth's surface is between 2,000 kilometer to 35,780 kilometer, the orbit is called as medium Earth orbit, MEO. The geostationary satellite orbit above Earth, above the equator. ह्या सॅटेलाइटला काय म्हणतात बघा, जिओस्टेशनरी सॅटेलाइट orbit above the Earth equator. These are therefore not useful for studying polar region. एक पर्टिक्युलर रिजन साठी हे उपयोगी नाहीत, पर्टिक्युलर रिजन ऑब्झर्वेशन साठी उपयोगी नाहीत. For this purpose, elliptical medium Earth orbit passing over polar region are used. Elliptical म्हणजे इलिप्टिकल म्हणजे इक्लिप्स सारखे म्हणजे पूर्ण सर्क्युलर नसणारे ऑर्बिट, ह्या सर्क्युलर आहेत, तर इलिप्टिकल आपल्याला अशा पद्धतीने दिसून येते. तर बघा चित्रामध्ये दिसतंय चित्र, आपण पुढे चित्र बघूया. ही दिसते आपल्याला इलिप्टिकल आहे, MEO. तर अशा इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये हा सॅटेलाइट आहे तो स्थित केला जातो. सो इलिप्टिकल मीडियम अर्थ ऑर्बिट, इलिप्टिकल MEO म्हणूया आपण, इलिप्टिकल MEO पासिंग ओव्हर पोलर रिजन आर युज्ड. इथं पोल आहे समजा, या पोलर रिजनच्या अबो इलिप्टिकल ऑर्बिट शेप मध्ये हा सॅटेलाइट हा स्थित केला जातो, हे लक्षात घेऊया आपण. परत एकदा बघा. फॉर दिस पर्पज इलिप्टिकल मीडियम अर्थ ऑर्बिट म्हणजे इलिप्टिकल MEO पासिंग ओव्हर पोलर रिजन ऑफ द अर्थच्या पोलर रिजन मध्ये पासिंग करण्यासाठी हा ऑर्बिट किंवा हा सॅटेलाइट स्थित केला जातो. दीज ऑर्बिट्स कॉल्ड ॲज पोलर ऑर्बिट्स, या ऑर्बिटला पोलर ऑर्बिट असं म्हणायचं. इन दिस ऑर्बिट द सॅटेलाइट कम्प्लीट्स 1 रिव्हॉल्युशन इन 2 to 24 hours. बघा म्हणजे 24 तासापेक्षा कमी आहे रिव्हॉल्युशन पिरियड, 24 तासापेक्षा कमी रिव्हॉल्युशन पिरियड आहे, 2 आवर्स पासून ते 24 आवर्स पर्यंत. म्हणजे याची व्हेलॉसिटी जास्त असणार आहे, लक्षात घ्या, बरोबर ना. पृथ्वीभोवती 2 तासात रिव्हॉल्युशन करायचं आहे, म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी जास्त असणार आहे. जसं आपण आधी बोललो त्याप्रमाणे या व्हेइकलची क्रिटिकल व्हेलॉसिटी जास्त आहे. त्याचप्रमाणे याची मीडियम लेवलला ऑर्बिट असते, ती इलिप्टिकल आहे, आणि ती इलिप्टिकल असून सुद्धा कोणत्या रिजन मध्ये येते, तर पोलर रिजन मध्ये येते. त्यामुळे या ऑर्बिटला पोलर ऑर्बिट असंही म्हणायचं आहे. सम ऑफ दिस सॅटेलाइट्स रिव्हॉल्व्स इन अ सर्क्युलर ऑर्बिट ॲट हाईट ऑफ 20,200 kilometer above the Earth's surface. Global positioning satellite revolves in such orbit. बघा ज्यावेळी त्याची इलिप्टिकल पोझिशन आहे आणि पोलर रिजन वरती तो कॉन्सन्ट्रेट करतोय, त्यावेळी त्याला म्हणायचं जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. याचे 2 प्रकार आपण बघतोय, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट.
आता जिओ स्टेशनरी सॅटेलाइट कसा आहे, तर एकतर त्याची इलिप्टिकल काय आहे, त्याची ऑर्बिट आहे इलिप्टिकल, शिवाय त्याचा रिव्हॉल्युशन पिरियड हा 2 to 24 आवर आहे. त्यानंतर अजून महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला पोलर ऑर्बिट म्हणायचं आहे. हा जो ज्या ऑर्बिटमध्ये फिरतो त्याला पोलर ऑर्बिट म्हणायचं. दुसऱ्या प्रकारचा सॅटेलाइट जो आहे तो ग्लोबल पोझिशनिंग सॅटेलाइट. ग्लोबल पोझिशनिंग सॅटेलाइट. आता याचं वैशिष्ट्य काय, तर याची कक्षा जी आहे ती 20,200 किलोमीटर 20,200 किलोमीटर वरती असते आणि या हाईट वरती तो स्थित केला जातो आणि त्याची ऑर्बिट जी आहे ती इलिप्टिकल नाही तर सर्क्युलर आहे. सर्क्युलर ऑर्बिट मध्ये हा रिव्हॉल्व्ह होत असतो. ओके, दोन्हीतला फरक कळाला का? HEO आणि MEO मध्ये HEO चा रिव्हॉल्युशन पिरियड किती आहे 24, तर MEO मध्ये रिव्हॉल्युशन पिरियड किती आहे 2 hours to 20. ओके, व्हेरी गुड. दुसरं म्हणजे आपल्याला MEO मध्ये दोन प्रकारचे सॅटेलाइट दिसून येतात, जिओ स्टेशनरी आणि ग्लोबल पोझिशनिंग. आणि आपल्याला इकडं मात्र हायर ऑर्डर मध्ये किती दिसतात, हायर ऑर्बिट मध्ये कोणत्या प्रकारचे सॅटेलाइट दिसतात, जिओ सॅन्क्रोनस सॅटेलाइट. जिओ सॅन्क्रोनस सॅटेलाइट आपल्याला काय म्हणता येईल, दीज आर स्टेशनरी सॅटेलाइट. आणि MEO मधल्या सॅटेलाइट स्टेशनरी वाटतील का, तर नाही, त्यांचा रिव्हॉल्युशन पिरियड हा 24 आवर्स पेक्षा कमी आहे. म्हणजे त्यांचं विलॉसिटी जास्त असणार, लक्षात घ्या, क्रिटिकल विलॉसिटी पेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे 24 आवर्स मध्ये क्रिटिकल विलॉसिटी जी आहे ती जास्त असणार आहे, कारण जसं हाईट कमी होईल तसं क्रिटिकल विलॉसिटी जास्त लागणार आहे. तर त्यांची क्रिटिकल विलॉसिटी जास्त असल्यामुळे आपल्याला लक्षात येईल की 2 तासात किंवा 24 तासापेक्षा कमी कालावधीत ते एक रिव्हॉल्युशन पूर्ण करतायत. तिसरी ऑर्बिट बघूया. तर स्वतःभोवती का पृथ्वीभोवती? पृथ्वीभोवती. काय म्हणतोय, रिव्हॉल्युशन अराउंड, स्वतःभोवती फिरतच नाही ना सॅटेलाइट. हॅलो हॅलो अजित दादा, लक्षात आलं का? हो सर. हा, सॅटेलाइट हा पृथ्वीभोवतीच फिरतो. स्वतःभोवती फिरणे म्हणजे स्वतःभोवती गिरकी घेणे, मग तशा पद्धतीने तो स्वतःभोवती फिरत नाही, तो पृथ्वीभोवतीच फिरतो फक्त. त्यामुळे रिव्हॉल्युशन पिरियड रिलेटेड विथ अर्थ आपण लक्षात घेऊया. ओके, अजून काही शंका आहे का? नाही. लो अर्थ ऑर्बिट LEO. आता याचे जे आहे 180 ते 2000, बघा 3 टप्पे आपण लक्षात घेऊया. आपण एक पूर्ण अंडरस्टँडिंग करूया की अर्थच्या अबो पहिला टप्पा 180 तिथून स्टार्ट होणार आहे ते 2000 आणि तिसरा टप्पा याचा 35,000 किती आहे 780 ना. हो. आता बघा या 180 ते 2000 मध्ये कशी कोणती ऑर्बिट असते, LEO, लो अर्थ ऑर्बिट. त्यानंतर 2000 ते 35,780 MEO आणि 35,000 पेक्षा अधिक काय असणार आहे HEO. अशा आपण 3 टप्प्यात विचार करूया. 3 इथं फिगर्स लक्षात घेऊया आपण. 180 टू 2000 किलोमीटर, 2000 टू 35,780 किलोमीटर अँड 35,780 अँड अबो. अशा 3 टप्प्याचा विचार करूया. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे LEO मध्ये कसं आपल्याला सॅटेलाइटचं नेचर दिसतं ते पाहूया. if the height of the satellite orbit above the Earth's surface is between 180 kilometer to 2000 kilometer, that orbit is called as low Earth orbit. The satellite used for scientific experiments and atmospheric studies. आता वेदर आणि ऍटमॉस्फिअर मधला फरक आपल्याला माहित आहे. ऍटमॉस्फिअरिक स्टडीज म्हणजे अगदी पृथ्वीच्या बाह्यावरून जे आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या म्हणजे क्लायमेटचा अंदाज घेण्यासाठी, मग त्यामध्ये
ढग असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्याचा अंदाज घेण्यासाठी हा सॅटेलाइट जो आहे तो युजफुल आहे. सो सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स, atmospheric studies revolve in low earth orbit. Depending on the height of their orbit, they complete one revolution in 90 minutes only. बघा, अराउंड 90 मिनिट्स मध्ये ते रिव्हॉल्युशन कम्प्लीट करत असतात. 90 मिनिटांमध्ये पृथ्वी प्रदक्षिणा. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अँड हबल टेलिस्कोप also revolve in low earth orbit. म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन कशाला म्हणायचं? स्पेस स्टेशन हे एक विश्रांतीचं ठिकाण आहे, की जसं आपण आपल्या रस्त्यावरती हॉटेलवर वाहतो त्या ठिकाणी थोडा वेळ थांबतो आपण आणि पुढचं ट्रॅव्हलिंग करतो. तसं जे ऍस्ट्रॉनॉट्स आहेत किंवा अंतराळवीर आहेत यांना थांबण्यासाठी केलेले एक ठिकाण किंवा तिथून आपल्याला म्हणजे सॅटेलाइटची दुरुस्ती सुद्धा करण्यासाठी हे ठिकाण उपयोगी असतं. लक्षात घ्या, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे सॅटेलाइटच्या दुरुस्तीसाठी पण महत्वाचं असतं. असं स्पेस स्टेशन ज्या ठिकाणी असतं ती LEO असते, ती लो अर्थ ऑर्बिट असते. किंवा हबल टेलिस्कोप सुद्धा जो ज्या ठिकाणी स्थित केलेला आहे तो LEO मध्ये स्थित केलेला आहे. आपण पुढच्या आकृतीमध्ये बघूया. ही आकृती आपण पाहिलेलीच आहे. तर LEO लो अर्थ ऑर्बिट की जी 180 ते 2000 किलोमीटर पर्यंत आहे आणि याच्यासाठी तयार झालेला सॅटेलाइटचा यूज हा सायंटिफिक एक्सपेरिमेंट किंवा ॲटमॉस्फेरिक स्टडीज साठी होतो. त्याचे रिव्हॉल्युशन पिरियड हा अराउंड 90 मिनिट आहे. म्हणजे आपण रिव्हॉल्युशन पिरियड कसा बदलतोय बघा. पहिल्यांदा LEO मध्ये रिव्हॉल्युशन पिरियड तुम्ही जर एक तक्ता केला तर आपल्याला LEO, MEO, रिव्हॉल्युशन पिरियड वेगवेगळ्या गोष्टी सांगता येतील. MEO मध्ये रिव्हॉल्युशन पिरियड किती असतो सांगा? 2 hours to 24 hours. आणि HEO मध्ये रिव्हॉल्युशन पिरियड किती असतो? 24 hours. 24 hours. अशा पद्धतीने हा रिव्हॉल्युशन पिरियड हा बदललेला दिसतो. आणि जसं रिव्हॉल्युशन पिरियड बदलेल तसं त्याचं ऑब्झर्वेशन जे आहे किंवा त्याचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते सुद्धा बदललेलं दिसतं. बघा, अ ग्रुप ऑफ स्टुडंट्स फ्रॉम COEP, बघा इंजिनिअरिंग कॉलेज आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, made a small satellite and sent to the space through ISRO in 2016. The name of satellite is Swayam and its weight is around 1 kilogram. किंवा आता आपल्याला माहिती आहे इस्रोचा सुद्धा एक प्रोजेक्ट चालला होता जो आता कोरोनामुळे थोडा स्टॉप झाला. इस्रो हे 10वी पर्यंतच्या लेवलला विद्यार्थ्यांनी बनवलेला सॅटेलाइट तयार करण्यासाठी इच्छुक आहे आणि त्यासाठी त्याचं काम चाललेलं होतं, परंतु मध्येच ह्या कोरोनामुळे ते अजून तर शक्य झालं नाही. जसं या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांच्याकडून सॅटेलाइट बनवून घेतला तसा स्कूल लेवलला सुद्धा मुलांच्याकडून सॅटेलाइट बनवून घेण्यासाठी इस्रो इच्छुक आहे. भविष्यात तशी संधी तुम्हा विद्यार्थ्यांना पण येणार आहे. इट इज ऑर्बिटिंग द अर्थ ऍट द हाईट ऑफ 515 किलोमीटर. स्वयंचे ऑर्बिट जे आहे ती 515 किलोमीटर आहे. मेन ऑब्जेक्ट ऑफ दिस सॅटेलाइट इज वॉज टू provide point-to-point messaging service, point-to-point messaging services using special method. ओके, अशा पद्धतीने COEP ने बनवलेला किंवा तिथल्या इंजिनिअरिंग कॉलेज मधल्या मुलांनी बनवलेला जो स्वयं हा सॅटेलाइट आहे तो इस्रोने 2016 मध्ये अवकाशात पाठवलेला आहे. त्याचं वजन 1 किलोग्रॅम आणि त्याचं हाईट जी आहे ती 515 आहे. पॉइंट टू पॉइंट मेसेजिंग म्हणजे अगदी जवळच्या ठिकाणावरून जवळच्या ठिकाणापर्यंत मेसेजिंग करण्यासाठी हा सॅटेलाइट आहे. सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स आर युज्ड टू प्लेस सॅटेलाइट इन देअर स्पेसिफिक ऑर्बिट. व्हेकलचा उपयोग काय तर सॅटेलाइटला विशिष्ट स्पेसिफिक ऑर्बिट मध्ये सेट करायचा आहे. द फंक्शनिंग ऑफ सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स इज बेस्ड ऑन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, दॅट इज ऍक्शन अँड रिएक्शन. मगाशीच आपण बोललो ऍक्शन अँड रिएक्शन हा न्यूटनचा थर्ड लॉ आहे, त्याच्यावरती डिपेंड आहे. द लॉन्च व्हेकल इज युज्ड स्पेसिफिक टाइप ऑफ फ्युएल. इव्हन त्याचे जे कव्हरिंग आहे किंवा मेटल जे आहे ते मेटल सुद्धा अतिशय लाईट आहे. लाईट मेटलने बनवलेले टँक असतात आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक असं फ्युएल असतं. द गॅस प्रोड्युस्ड ड्यू टू कंबशन ऑफ फ्युएल एक्सपांड्स ड्यू टू द हाय टेम्परेचर.
and expelled forcefully through the nozzles at rear side of the launch vehicle. रिअर साइड म्हणजे खालची बाजू. रिअर साइडला असे स्पेसिफिक नोझल्स बनवलेले आहेत. आता हे टँक तर आपल्याला दिसत आहेत आणि या टँक मध्ये टेम्परेचर हे इग्निशनमुळे भरपूर टेम्परेचरमुळे गॅस हा एक्सपांड होतो आणि एक्सपांड झालेला गॅस नोझल्स मधून या नोझल्स मधून फोर्सफुली सोडला जातो. नोझल्स मधून हा फोर्सफुली सोडला गेल्यामुळे ऍक्शन ऑन अर्थ सरफेस, अर्थच्या सरफेसवरती ऍक्शन होते, परंतु अर्थ ही काही हलू शकत नाही. अर्थ ही फक्त रिॲक्शन देते आणि रिॲक्शन दिल्यामुळे तो सॅटेलाइट हा त्या ठिकाणावरून लॉन्च होतो. So the combustion of fuel expands due to the high temperature and expel forcefully through the nozzles at rear side. The action of these a thrust action on vehicle, a quick action on vehicle होते, which drives the vehicle high into the space. एक रिएक्शन म्हणूया आपण thrust act on the vehicle, reaction on the vehicle and vehicle drives at the height in the space. या स्पेस मध्ये एक विशिष्ट हाईट वरती त्याला ढकलण्यामध्ये मदत होत असते. The structure of launch vehicle is decided by weight of the satellite. सॅटेलाइटचं वेट किती आहे हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. त्यानुसार आपल्याला स्ट्रक्चर ऑफ लॉन्चर हे डिसाइड करावं लागतं. द टाइप ऑफ सॅटेलाइट ऑर्बिट, सॅटेलाइटचे ऑर्बिट कुठल्या टाइपचे आहे, LEO आहे की MEO आहे की HEO आहे, कोणत्या ठिकाणी कोणत्या हाईटला त्याला स्थित करायचं आहे किंवा सॅटेलाइटचं वेट किती आहे, या दोन घटनेवरती किंवा या दोन गोष्टीचा परिणाम हा स्ट्रक्चर ऑफ लॉन्चर वरती होत असतो. फ्युएल ऑफ व्हेकल ऑल्सो डिपेंड्स ऑन दीज फॅक्टर्स. फ्युएल सुद्धा कोणता वापरायचं हे याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे काही विशिष्ट प्रकारचे फ्युएल्स असतील, हायर ऑर्डरला जे आहे किंवा हायर ऑर्बिटला सोडताना वेगळं फ्युएल वापरलं जाईल, मिडल ऑर्डरला सोडताना वेगळं किंवा लोअरला सोडताना वेगळं, अशा पद्धतीने फ्युएलचे टाइप सुद्धा वेगवेगळे वापरलेले दिसून येतात. द फ्युएल फॉर्म्स मेजर पोर्शन ऑफ टोटल वेट ऑफ द लॉन्च व्हेकल. Thus, vehicle has to carry large weight of fuel on it to overcome this problem. जर आपलं समजा साधं पेट्रोल वगैरे अशा पद्धतीचं फ्युएल वापरलं तर त्याचं मास खूप आहे आणि त्याच्यामध्ये इग्निशनमुळे निर्माण होणार टेम्परेचर जे आहे ते खूप कमी असणार आहे. तर त्यापेक्षा वेगळं जे फ्युएल आहे ते वापरणं गरजेचं आहे. टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम, लॉन्च व्हेकल हॅज मोर दॅन वन स्टेज फॉर यूज. एकापेक्षा जास्त त्याच्यामध्ये स्टेजेस असलेले दिसून येतात. कारण एकाच टँक मध्ये जर सगळं फ्युएल ओतलं गेलं तर तो सगळाच बर्न होईल आणि सगळा बर्न होत असताना त्याच्यामध्ये त्या मास ऑफ दी फ्युएलचं आहे ते खूप जास्त असणार आहे. म्हणून स्पेसिफिक फ्युएल तर वापरावंच लागतं, पण त्याला मोर दॅन वन स्टेज करावे लागतात. ड्यू टू दिस वेट ऑफ व्हेकल कॅन बी रिड्युस्ड स्टेप बाय स्टेप. म्हणजे आपण एक लक्षात घेऊया की समजा एकच टँक केला, एकाच टँक वरती सॅटेलाइट जर सोडला तर या टँकचं जेवढं काही वेट असेल ते वेट सर्वच वेट त्यामध्ये कॅच करावं लागेल किंवा सगळंच वेट त्यामध्ये. एक मिनिट, सगळंच वेट लिफ्ट करावं लागेल आणि सगळं वेट लिफ्ट करण्यामध्ये अडचणी प्रचंड आहेत आणि म्हणून काय केलं जातं तर एक स्टेजेस बनवल्या जातात. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज, फोर्थ स्टेज, अशा पद्धतीच्या स्टेजेस बनवल्या जातात की ज्यामध्ये खूप प्रचंड जे वेट लिफ्टिंग आहे, फ्युएलचं वेटचं लिफ्टिंग करायचं आहे ते टाळता येतं आणि म्हणून यामध्ये स्टेजेस असलेलं दिसून येतात. आफ्टर इट्स लॉन्चिंग, आता पहिल्या टँक मधलं समजा एक पहिल्या टँक मधलं इग्निशन झालं की तेवढं वेट हे कमी होतं, दुसऱ्या टँक मधलं इग्निशन झालं की तेवढं वेट त्याच्यावरनं निघून जातं. अशा पद्धतीने वेट लॉस सुद्धा होत असतो किंवा वेट कमी कमी होत असतं, यासाठी या स्टेजेसचा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल, कन्सिडर अ लॉन्च व्हेकल हॅव्हिंग टू स्टेजेस. फॉर लॉन्चिंग द व्हेकल, the fuel and the engine at first stage are used.
This impart the specific velocity to the vehicle and takes it into the certain height. म्हणजे पहिला टँक समजा पहिल्या टँक मधलं किंवा पहिल्या स्टेज मधलं फ्युएल बर्न झालं तर ते त्या लॉन्चरला काही विशिष्ट हाईट पर्यंत नेणार आहे. त्यानंतर पुन्हा काय काय होणार आहे, वन्स द फ्युएल इन द फर्स्ट स्टेज इज एक्झॉस्टेड द एम्प्टी फ्युएल टँक अँड द इंजिन आर डिटॅच्ड. मग तिथला जे फ्युएल टँक आहे तो तिथे डिटॅच होतो, तो बाजूला पाडला जातो आणि त्याच्यामुळे त्याच्यामधलं जे वेट म्हणजे लिफ्ट करायला लागणार आहे ते कमी होऊन जातं फ्रॉम द मेन व्हेकल अँड फॉल आयदर ऑन इनटू अ सी. समुद्रामध्ये ते पाडलं जातं. समुद्रात ते व्हेकलचे किंवा डिटॅच झालेला पार्ट जो आहे ते डिटॅच झालेल्या पार्ट जे आहेत समुद्रात पाडले जातात किंवा अनपॉप्युलेटेड एरिया जिथं कुठलाही धोका नाही अशा ठिकाणी पाडले जातात. आणि म्हणून हा जो लॉन्चर आहे ते लॉन्चर अशाच ठिकाणी म्हणजे आपले सेंटर जे आहेत लॉन्चिंग सेंटर्स जे आहेत ते अशा ठिकाणी आहेत जी समुद्राच्या कडेला वगैरे लॉन्चिंग सेंटर्स आहेत. त्यामध्ये समुद्रातच तो पार्ट जो इग्निशन टँक आहे त्याचा पार्ट हा पाडला जातो. ऍज द फ्युएल इन फर्स्ट स्टेज इज एक्झॉस्टेड द फ्युएल इन सेकंड स्टेज इज इग्निटेड. दुसऱ्या स्टेज मधलं जे फ्युएल आहे ते इग्निशन व्हायला सुरुवात होते. हाउएव्हर व्हेकल नाव कंटेन्स ओनली वन स्टेज. आता व्हेकलला मात्र एकच स्टेज आहे, त्यामुळे वेट लिफ्टिंगचा जो प्रश्न आहे तो इथे कमी होतो. द वेट इज नाव बीइंग रिड्युस्ड द व्हेकल कॅन मूव्ह विथ हायर स्पीड. कमी वेग झाल्यामुळे वेट कमी झाल्यामुळे त्याला स्पीड हे आणखीन जास्त मिळणार आहे. Almost all vehicles are made of either 2 or more stages. As an example, the structure of Polar Satellite Launch Vehicle PSLV, Polar Satellite Launch Vehicle. बघा पोलर म्हणजे कुठल्या कक्षेत असणार आहे? पोलर सॅटेलाइट MEO का LEO का HEO? पोलर सॅटेलाइट कुठे असणार आहे? MEO मध्ये असणार आहे की नाही? आपण मागाशी बघितलं मीडियम अर्थ ऑर्बिट. बरोबर, MEO मध्ये असणार आहे. तर पोलर सॅटेलाइट लॉन्चर म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आता ऑब्जेक्ट्स कळाले, आपल्याला कोणत्या ऑर्बिट मध्ये कोणता सॅटेलाइट आहे हे कळालं. पोलर सॅटेलाइट लॉन्चर जे आहे त्याची आपल्याला डायग्राम इथे दिसते PSLV ची, आणि त्याच्या स्टेजेस पण आपण ऑब्झर्व करतो आहे. जवळजवळ 4 स्टेजेस मध्ये बर्निंग होत असतं. बघा हे स्पेस शटल आपल्याला दिसते आणि स्पेस शटल मध्ये वेगवेगळे फ्युएल टँक्स आहेत. त्याच्या वरच्या बाजूला हा सॅटेलाइट ठेवलेला आहे. सेपरेशन ऑफ बुस्टर रॉकेट, बुस्टर रॉकेटचं सेपरेशन होतं. त्यानंतर सेपरेशन ऑफ फ्युएल टँक, फ्युएल टँकचं हा बुस्टर रॉकेट म्हणूया आपण, हा खालचा भाग बुस्टर रॉकेटचं सेपरेशन होतं. फर्स्ट टँकचं सेपरेशन होतं, फ्युएल टँकचं सेपरेशन होतं. आणि मग सगळ्यात शेवटी हा जो सॅटेलाइट आहे हा सॅटेलाइट हा या कक्षेमध्ये रिव्हॉल्व होत असतो. Satellite is launched in its orbit and space shuttle returns to the earth. The launch vehicle are costly because they can use only once. USA has therefore developed a space shuttle. 10.5 B मध्ये आपल्याला स्पेस शटल दिसते, which returns to the earth except the fuel tank. फ्युएल टँक सोडून बाकीचं जे स्पेस शटल आहे ते अर्थ कडे रिटर्न येऊ शकतं आणि त्याचा पुन्हा एकदा उपयोग होऊ शकतो. म्हणजे कॉस्टिंग जे आहे, कॉस्टिंग ऑफ सेंडिंग ऑर लॉन्चिंग सॅटेलाइट हे कमी होत असतं, कारण स्पेस सॅटेलाइटचा खर्च यामध्ये स्पेस सॅटेलाइटचा वापर हा पुन्हा करता येत असल्यामुळे तो खर्च कमी होत असतो.